हॅलो. ओके. तर आपण आपल्या प्रॅक्टिकलला सुरू करूया. तर आज आपण कार्टून व्हिडिओ ॲनिमेशनच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुमचे सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा आहे पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी आज आपण जे काही शिकणार आहोत ते तुम्ही मनपूर्वक लक्ष देऊन पहा आणि ताबडतोब 24 तासाच्या आतमध्ये, जसं की उद्या सेशन होणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही आजच्या झालेल्या भागावर जर का सराव केलात तर हे अतिशय तुमच्यासाठी फायदेमंद होणार आहे. जेणेकरून तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ जास्त पाहण्याची गरज नाही पडणार. फार अगदी काही मोजक्या ठिकाणी गरज पडेल, जिथे जिथे थोडासा काही प्रॉब्लेम तुम्हाला वाटतो किंवा जे तुम्हाला प्रॅक्टिकल करताना थोडी कुठे अडचण जाईल तेवढ्या ठिकाणी. त्यामुळे ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. 6 दिवसामध्ये मला ज्या स्टेप्स मला फॉलो करून ज्या लेवलला पोहोचवायचं आहे तिथपर्यंत मी तुम्हाला नेऊन पोहोचवणारच आहे. त्यामुळे घाई करू नका, सर हे असंच होतं, ते तसंच होतं किंवा हे बेसिकमध्ये होतं, हे नव्हतं. तर मला माहिती आहे की इथे सगळेजण जरी बेसिक करून आले असले तरी देखील बेसिकच्या ज्या गोष्टी असतात त्या फार चांगल्या त्यावेळेस कळलेल्याच असतात असं नाही आणि त्याचं रेकॉर्डिंगही आपल्याकडे नसतं. त्यामुळे सेशन तो पूर्ण स्टेप बाय स्टेप मी घेणार आहे आणि सोबतच त्यातल्या काही ॲडव्हान्स सेटिंग पण ज्या समजा तिथे कव्हर झालेल्या नसतात त्या इथे घेण्यात येतील. त्यामुळे पूर्ण सेशन लावून तुम्ही ऐकायचं आहे, बघायचं आहे. तर मी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर झाल्याबरोबर तुम्हाला मात्र स्क्रीन सीन असा मेसेज, म्हणजे की चॅटिंगमध्ये तुम्हाला SS असं लिहायचं आहे शॉर्ट फॉर्म जेव्हा स्क्रीन दिसेल तेव्हा. आणि कोहोस्टनी मात्र स्वतःहून माईक मी सांगितल्याशिवाय चालू करू नका किंवा कोणीतरी वारंवार काहीतरी समजा इश्यू शो करतोय चॅटिंगमध्ये किंवा काही, तर आणि माझं त्याच्याकडे का दुर्लक्ष असं झालंय असं वाटत असेल तर तुम्ही तेवढ्या वेळेस सांगू शकता. ठीक. तर मी या ठिकाणी चॅटिंग जी आहे तर ती सर्वांसाठी आता इनेबल ठेवणार नाही. ती फक्त चॅटिंग होस्ट आणि कोहोस्ट या दोघांनाच दिसणार आहे. तर म्हणजे काय होतं की यामुळे स्क्रीनवरती चॅटिंग आल्यामुळे जो काही इतरांना डिस्टर्बन्स होतो तो होणार नाही. ठीक. आणि तुमची चॅटिंग मला दिसेल आणि जे कोणी कोहोस्ट आहेत त्यांना पण दिसेल. चला तर आपण आता जे काही स्क्रीन शेअर करायची ती स्क्रीन शेअर करूया आणि प्रॅक्टिकलला सुरू करूया. आता तुम्हाला स्क्रीन दिसत आहे का? एकच मिनिट. ठीक. चला तर आता आपण पहिल्या दिवशी जे काही ॲप्स आहेत ते आपण बघून घेऊया आणि त्याचं प्रॅक्टिकल इथे तुम्हाला मी दाखवतो. तर तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे सुरुवातीला सांगायची आहे, की जेव्हा तुम्ही पण ऑनलाईन वगैरे एखादा सेशन घेत असता आणि तेव्हा तुम्हाला ॲनोटेशन हवे असतात, तेव्हा बेसिकमध्ये काही जणांनी तसा प्रश्न विचारला होता. तर तुम्ही जे काही ॲनोटेशन केलं ते कसं केलं लाईव्हमध्ये? तर ते तुम्हाला मला इथे प्रॅक्टिकली सांगायचं आहे. जसं की बघा माझ्याकडे एक्स रेकॉर्डर नावाचा जो एक स्क्रीन रेकॉर्डर आहे त्याला मी ओपन करतो. आणि हा तुम्हाला वापरायचा असेल ॲनोटेशन तरच वापरा. असं काही कार्टूनचा आणि ह्याचा काहीही संबंध नाही. पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की मी ॲनोटेशन करतो, तुम्हाला ते करायचं असतं आणि ते कसं करता येईल? तर या ठिकाणी बघा जसं मी हा स्क्रीन रेकॉर्डर ओपन केलाय तसं वरच्या बाजूला एक पेनासारखं एक चिन्ह दिसतंय बघा. एक कॅमेराचं चिन्ह आहे आणि त्याच्या शेजारी एक ब्रशचं चिन्ह दिसतंय, त्याला मी टच करतो. जसं मी टच केलं तसं ह्या प्रकारचा हा जो ब्रश आहे तो इथे आलेला आहे. तर आता मी हे ॲप बंद करणार. स्क्रीन रेकॉर्डर हा इथला हा जो लोगो असतो ना तो पण मी या ठिकाणी ह्या एक्समध्ये आणून टाकणार, जेणेकरून काय होणार, तो स्क्रीन रेकॉर्डरचा ॲप बंद होईल. आता राहिला फक्त हा ॲनोटेशन टूल. तर हा ॲनोटेशन टूल मी सध्या इथे बंद नाही करणार, कारण की तो ॲनोटेशन आपल्याला करण्यासाठी वापरायचा आहे. आता आपण पुढे जाऊया. आवाज येतोय? कोहोस्टने जरा चॅटिंग करून सांगा, जे म्हणताय ते आवाज येत नाही. सर जर मला वाटतं डॉक्टर नागनाथ सर असं त्यांचं नाव आहे. तर तुमचा माईक सुरू करा असं तिथे चॅटिंगमध्ये रिप्लाय द्या त्यांना पर्सनली. ओके. चला तर या ठिकाणी आपण
आज आपण जे पहिले ॲप बघणार आहोत तर त्याचं नाव आहे ॲनिमल पोजिंग. तर ते इथे आहे बघा, जे की आपण बेसिकमध्ये काही प्रमाणात बघितलेलं आहे. तर हे आहे ॲनिमल पोजिंग. ओके, तर हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरूनच घ्यायचं आहे. ह्याला कुठेही काही वेगळं लिंक वगैरेची आवश्यकता नाही. ॲनिमल पोजिंग हा त्याचा लोगो आहे. डॉग असा दिसतो आणि खाली ॲनिमल पोजिंग असं तुम्हाला दिसतंय. तर हे ॲनिमल पोजिंगचं ॲप आपण आता वापरूया, कारण की त्यातले काही जे फंक्शनॅलिटी आहेत त्या प्रॉपरली समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्राणी वगैरे स्टोरी जर का समजा बनवायची असेल किंवा कार्टून म्हणून त्याला वापरायचं असेल किंवा कॅरेक्टर म्हणून वापरायचं असेल तर आपण ॲनिमल पोजिंगमधून ॲनिमल चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. तर इकडे मी ॲनिमल पोजिंगला जसं क्लिक केलं तसा ॲनिमल पोजिंगचा ॲप जो आहे तो आता स्क्रीनवर ओपन होतोय. ओके, ओपन झाल्यानंतर आपल्याकडे एक कुठला तरी प्राणी जो असेल डिफॉल्टमध्ये तो इथे आलेला दिसतो. याला आपण एकदम बघा छोटं मी केलंय. छोटं कसं केलं ते पण सांगतो. इथे हे जे दोन दिसत आहेत ना हे, तर ते चिन्ह जे आहेत त्याच्यामुळे आपण हे करू शकतो. आता मी जे काही क्लिक केलं ते इथे क्लिक केलं. हा जो कॅरेक्टरचा सिम्बॉल दिसतोय त्याला मी खाली खेचलं तर तो बारीक झाला आणि जर का थोडंसं वर खेचलं त्याला तर तो कॅरेक्टर मोठा होतो जो स्क्रीनवर असतो. हे पहा या पद्धतीने. आता हा कॅरेक्टर मला वरती न्यायचा आहे तर मला वरती नेता येतोय, पण त्याची जी काही पोझिशन आहे ती बदलती आहे. वरती मला न्यायचं आहे सेंटरला हा कॅरेक्टर. हे खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या बऱ्याच जणांना बारीक लक्ष न दिल्यामुळे समजत नाहीत आणि नंतर कॅरेक्टर वापरणं अवघड जातं. आता ह्या कॅरेक्टरला म्हणजे कोणता हा हरिण आहे. हरिणला मला वर इथे सेंटरला न्यावंसं वाटतंय आणि मी जर का त्याच्यावर बोटाने दाबलं आणि त्याला वर नेण्याचा प्रयत्न केला तर तो वर काही जात नाही. फक्त काय होतंय त्याची जी पोझिशन आहे किंवा त्याचं ते अँगल आहे तो बदलतोय. पण त्याला पूर्ण मला वर घेऊन जाता येत नाही. तर मग यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागते आणि ती म्हणजे ही आहे. इथे ॲरोला इथे बघा ऑर्बिट नावाचं एक तुम्हाला दिसते. पॅन आणि ऑर्बिट. तर हे आता मी पॅनला क्लिक करेल. पॅनला क्लिक केल्यानंतर मग तो कॅरेक्टर जो आहे ना तो मी ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी जशाच्या तसा नेऊ शकतो, त्याचा अँगल चेंज न करता. ठीक, तर मग त्याचा अँगल चेंज न करता हे आपल्याला जर का घेऊन जायचं तर त्यासाठी काय करायचं, मी ॲरो दाखवलं त्या ठिकाणी खाली तुम्हाला पॅन असा शब्द दिसतोय. तर तिथे आपण क्लिक करूया. पॅन. आता बघा पॅनला टच झाले, ऑर्बिट अनचेक झालेला आहे. तर ऑर्बिट आणि पॅन ह्या दोन्हीपैकी एक ऑप्शन एका वेळेला सिलेक्ट करता येतो. पण सध्या आपण पॅनला क्लिक केले आणि मी हरिणच्या वरती टच करतो आणि बघा मी त्याला वरती घेऊन जाऊ शकतोय. त्याचा अजिबात अँगल चेंज होत नाही किंवा पाहिजे त्या ठिकाणी मी त्याला नेऊ शकतोय. तर अशा प्रकारे आपण पॅनला क्लिक करून याला जशास तसं नेऊ शकतो. पण याला आपल्याला समजा याचं जे तोंड आहे कुठे आहे तर डाव्या बाजूला. याला उजव्या बाजूला जर करायचं असेल तर आता मात्र मी हलवायला गेलो तर काय होतंय डायरेक्टली तो पूर्ण ॲनिमल हलतोय. याचा अर्थ पॅनचा उपयोग फक्त स्क्रीनवर ॲनिमलची पोझिशन चेंज न करता, त्याचा अँगल चेंज न करता जागा बदलण्यासाठी पॅनला क्लिक करायचे. बाकी इतर वेळेला आपल्याला पॅनच्या शेजारी जे ऑर्बिट आहे, पॅनच्या शेजारी जे ऑर्बिट आहे त्यालाच टिक ठेवायचं आहे. इथे बघा ऑर्बिट आहे पेनच्या शेजारी, तर तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक केलं बघा मी आता, जे की डिफॉल्ट तिथेच क्लिक असतं, पण कधी गरज पडेल तेव्हा आपण पॅनला क्लिक करायचं असतं. तर पॅनला क्लिक कधी करायचं आहे, जर का हा समजा आपल्याला जो ॲनिमल आहे तो जशाच्या तसा या स्क्रीनवरच योग्य त्या ठिकाणी ठेवायचा आहे. तर त्यावेळेला आता मी ऑर्बिटला क्लिक केले पहा आणि हा हरिण मला आता उजव्या बाजूला तोंड केलेला असा पाहिजे. मग मी त्याच्यावर समजा टच करेल आणि त्याला म्हणजे एकाच बोटाने मी डावीकडे फिरवेल. माझं बोट डावीकडे फिरवलं तर ऑटोमॅटिकच त्याचा अँगल, त्याचं तोंड चेंज झालेलं आहे. त्याला कुठे बघायला लावायचं, कुठल्या दिशेने तो दिसावा, तर त्या प्रकारे आपण त्याचा अँगल बदलू शकतो. हे करता येणं गरजेची गोष्ट आहे. आपल्याला ॲनिमल तर मिळतो, पण त्याला पाहिजे त्या दिशेने त्याचं तोंड आपल्याला दाखवता येत नाही, मग अडचण होऊन जाते. तर या प्रकारे आपण ऑर्बिटला क्लिक असल्यास आपण याच्या दिशा बदलू शकतो, हे पक्कं लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण बोटाने फक्त जे जे म्हणजे डावीकडे किंवा उजवीकडे सरकवलं, की तो ऑटोमॅटिक गोल-गोल फिरतो. तर या पद्धतीने आपण पॅन आणि ऑर्बिटमधला फरक समजून घेतला असेल. ओके, तर पॅन आणि ऑर्बिट जर का तुम्हाला समजलं असेल, तर तुम्हाला OP टाइप करायचे म्हणजे
ऑर्बिट आणि पॅन या ऑप्शनला तुम्ही समजून घेतले असं त्याला मला रिप्लाय देण्यासाठी. ओपी ओके ठीक. चला तर तुम्हाला ते ओपी समजले, ऑर्बिट काय, पॅन काय, या गोष्टी काय नेमकं आणि कधी वापरायचं हे कळलं. चला पुढे. तर या ठिकाणी आता हा जो कॅरेक्टर आहे, हा कॅरेक्टर हरिण आहे आणि या कॅरेक्टरच्या ऐवजी समजा मला दुसरा कॅरेक्टर, दुसरा प्राणी पाहिजे आहे. ओके, तर हे ॲपचं नाव आणि ह्या सगळ्याच गोष्टी पुन्हा सांगितल्या जातील. पण आता थोडंसं ध्यान द्या. ह्याचं नाव आहे अॅनिमल पोजिंग. याचा लोगो ऑलरेडी मी सुरुवातीलाच दाखवला, पण पुन्हा एकदा शेवटी दाखवेल जेव्हा हे ॲप संपेल. ओके, चला तर या ठिकाणी आपण घेतला हरिण. आता हरिणच्या ऐवजी आपल्याला दुसरा प्राणी पाहिजे हरिणच्या जागी. तर मग आपण काय करूया, हरिण बदलण्यासाठी कुठे क्लिक करायचे ते बघा. आपण इथे क्लिक करणार आहोत. सिलेक्ट पोज नावाचं ते बटन आहे, जिथे मी ॲरो दाखवला आहे, नीट पहा. तर सिलेक्ट पोज या ठिकाणी आपण आता क्लिक करणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला दुसरा प्राणी घेता येईल. चला तर मी त्या ठिकाणी क्लिक करतोय. सॉरी, आपण तिथे नव्हतं क्लिक करायचं, चुकून दुसरीकडे क्लिक झालं. इथे क्लिक करायचं आपल्याला, इथे चेंजला क्लिक करायचं आहे. ओके, तर चेंजला आता मी क्लिक करतो. आपल्यासमोर वेगवेगळे प्राणी आलेले आहेत, त्यापैकी एकाला जर क्लिक केलं तर या प्रकारे आपल्याला जी कॅट म्हणजे हे आपला हे दिसत आहे. ओके, एकच मिनिट. कधी कधी हा प्राणी आपल्या बोटाने टच करायला गेलो ना तर गायब होतो. ठीक आहे, तर म्हणून आपण आता समजा चेंज केलं आणि इथे कॅट तर आलेली आहे. आता याच्यात हे जर का आपल्याला पाहिजे असेल, हाच प्राणी पाहिजे असेल, तर मग आपण वर दिसणारं जे अप्लाय बटन आहे ते टच करायचे सगळ्यात वरती डाव्या कोपऱ्यात राईट टिक असलेलं आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे अप्लाय. बघायचंच असेल ॲरोने तर तुम्ही ठिकाणी बघा अप्लाय. तर इथे आपल्याला क्लिक करायचंय, तेव्हा हा प्राणी या स्क्रीनवरती अप्लाय होईल. किंवा अगोदरच तुम्हाला तो बदलायचा असेल तर समजा मी टायगरला क्लिक करतो. हे बघा टायगर पण इथे आलेला आहे आणि तो अचानक समजा मोठा आला येतानाच, तरी पण आपण त्याला इथून बदलू शकतो. हे जे कॅरेक्टरचं चिन्ह दिसतंय याला थोडंसं खाली ओढलं की तो छोटा होईल. कॅरेक्टर किती मोठा आणि छोटा पाहिजे तो तिथून आपण कंट्रोल करायचा आहे, जे आत्ता मी कॅरेक्टरचं सिम्बॉल दाखवलंय. तर त्याला धरून तुम्ही थोडंसं वर सरकवा किंवा खाली सरकवा. मोठा पाहिजे असेल तर वर, छोटा पाहिजे असेल तर खाली. तर या प्रकारे तो जो कॅरेक्टर आहे किंवा तो जो ॲनिमल आहे तो छोटा किंवा मोठा होईल आपल्याला पाहिजे तेवढ्या आकारात. आणि हा अप्लाय करायचा असल्यास आपण या ठिकाणी अप्लाय बटन टच करायचं आहे. अप्लाय बटनला जसं मी टच केलं त्या पद्धतीने इथे तो टायगर आलेला आहे. आता तो टायगर मला समजा माझ्याकडे तोंड असलेला हवा आहे किंवा डावीकडे तोंड असलेला हवा आहे, उजवीकडे पाहिजे आहे, तर त्यासाठी पॅन ऑर्बिट हे योग्य पद्धतीने वापरावे लागतील. आता जस्ट थोडंसं मोठं करूया आपण. तर ह्या कॅरेक्टरच्या चिन्हाला पकडून मी थोडंसं वर घेतो. हे बघा, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं, कॅरेक्टरचं जे चिन्ह आहे त्याला आपण तसं करू शकतो. ओके, तर या पद्धतीने आपल्याला दिसत आहे टायगर समोर आलाय. आता टायगर काहीतरी वेगवेगळे ॲक्शन करतो गोष्टीमध्ये. जेव्हा आपण गोष्टीमध्ये टायगर वापरणार किंवा कुठला तरी प्राणी वापरणार, तर तो प्राणी चालत असेल, तो बसलेला असेल, तो उभा राहिलेला असेल, तो काहीतरी खात असेल किंवा पळत असेल, अशा वेगवेगळ्या ॲक्शन्स त्या गोष्टीमध्ये योग्य त्या ठिकाणी तो करत असतो. प्राणी कोणता का असेना, पण त्याला त्या ॲक्शन असतात. मग त्या ॲक्शन आपल्याला ह्या प्राण्यावर इम्प्लिमेंट कशा करता येतील? तर त्या ॲक्शन आपल्याला याच्याकडून करून घ्यायच्या असतील, तर मग आपल्याला या ठिकाणी क्लिक करावं लागेल. जिथे मी सुरुवातीला चुकून क्लिक केलं होतं, पोज, सिलेक्ट पोज. तर तिथे आपण क्लिक करूया. तिथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही पोजचे नाव, टायटल आपल्याला दिसत आहेत. जसं की पहिला वाला आहे आयडल ए. आयडल म्हणजे स्थिर पोझिशन. कॅरेक्टरच्या दुनियेत किंवा ह्या कार्टूनच्या दुनियेत आयडल हा एक शब्द असतो.
पोझिशनसाठीचा आणि तो असतो स्थिर पोझिशन. ठीक आहे. तर आयडलमध्ये पण काही वेळेला प्रकार असतात. आयडल ए, बी वगैरे असे. तर आयडल म्हणजे की स्थिर जरी असला तरी तो काहीतरी नेमकं काय स्थिर म्हणजे कसा उभा राहतोय. तर ती आयडलची पोझिशन. ओके. जस्ट आपण काय करूया, वॉकला क्लिक करूया. मी वॉकला जसं क्लिक केलंय, पोझिशनच्या आतमध्ये आयडल एच्या खालच्या बाजूला वॉकला क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसत आहे की टायगर चालत आहे. म्हणजे याच्यासाठी आपण काही वेगळं विशेष ॲनिमेशन स्किल शिकलो नाहीत. फक्त आपण त्याला योग्य ती ॲक्शन दिलेली आहे, ती म्हणजे वॉकची, आणि तो चालायला लागला. त्याच्या खाली वॉकच्या खाली आहे रन. रनला टच केलं की हे बघा, तो पळायला लागला आहे. तर याच्यासाठी काही आपण ॲनिमेशनसाठी सेटिंग वगैरे असल्या काही झंझटी केलेल्या नाहीत. ज्या PPTमध्ये किंवा इतर ठिकाणी आपल्याला काही ॲनिमेट करायचं म्हटलं भरपूर करावं लागतं. तसं इथे काहीही केलेलं नाही. फक्त ती योग्य ती आपण त्याला पोज दिलेली आहे. त्याच्यानंतर अटॅक बी असं आहे. अटॅक ए पण आहे. अटॅक ए वेगळ्या तऱ्हेचा दिसतोय तुम्हाला. अटॅक बीला क्लिक केलं तर तो वेगळा दिसत होता. तर अशा प्रकारे समजा ईटला मी क्लिक केलं तर तो खाली काही खात आहे असं आपल्याला दाखवायचं असल्यास, तर अशा प्रकारच्या ह्या पोझिशन ज्या आहेत ना, त्या प्रत्येक प्राण्याला दिसतील. पण प्रत्येक प्राण्याला प्रत्येक प्राण्याला अशा काही ठराविक पोजेस ज्या असतात त्या सगळ्याच प्राण्याला लागू पडत नाहीत. म्हणून त्या प्राण्याला कदाचित काही वेळेला त्या दिसत नाहीत. तर काही म्हणजे त्या जो प्राणी आहे, जो ॲनिमल आहे, त्या ॲनिमलला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या तिथे ऑटोमॅटिक आलेल्या असतात. तर अशा प्रकारे आपण या ॲनिमलची पोझिशन बदलू शकतो. त्याला योग्य ती ॲक्शन देऊ शकतो. तर हा चालतो, खातो, पळतो वगैरे वगैरेच्या ॲक्शन ज्या इथे दिलेल्या असतात, किंवा तो डाय असं दिलेलं आहे. डायला जर क्लिक केलं तर तो मरून गेलाय असं आपल्याला दाखवायचं असेल तर या प्रकारे. रोर डरकाळी मारतोय तो. आता रोर सगळेच प्राणी डरकाळी मारणार नाहीत. त्याच्यामुळे सगळ्याच प्राण्यांना रोर ही ॲक्शन तुम्हाला भेटणार नाही. तर असं एक लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर याप्रमाणे आपण सध्या त्याला पुन्हा आयडल करून घेऊया. आयडल ए, आणि तो आता शेपटी हलवत उभा राहिलेला आहे. ठीक. तर या प्रकारे आपण आता समजा जी काही पोझिशन आपल्याला पाहिजे ती पोझिशन त्याला दिली. त्याच्यानंतर ही पोझिशन आपल्याला ॲप्लाय करावी लागेल, आणि ॲप्लाय करण्यासाठी पुन्हा एकदा या ॲप्लाय बटनला क्लिक करावं लागेल. ॲप्लाय बटन वारंवार तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. तर तिथे आपण आता ॲप्लाय बटनला क्लिक करूया. तर तो उभा राहिलेला दिसतोय. समजा चाललेला आपल्याला बघायचं असेल तर पुन्हा एकदा मी चाललेला म्हणजे वॉकला क्लिक करतो आणि ॲप्लाय करतो, आणि हा चालतच राहील कितीही वेळ. ओके. तर या पद्धतीने हा आता चालू लागलाय. आता अजून काही गोष्टी आहेत, जसं की इथे तुम्हाला दिसतंय बघा, लाईट नावाचा ऑप्शन सगळ्यात डाव्या कोपऱ्यात. तर लाईट नावाच्या ऑप्शनला मी आता क्लिक करतोय आणि पुढे काय परिणाम होतो ते आपण बघूया. लाईटला मी इथे क्लिक केलंय आणि इथे काही ऑप्शन्स आहेत. ह्या ऑप्शन्स आपण कमी जास्त करून त्याच्या अंगावर जी काही लाईट आहे ना, ती आपण डायरेक्शन तिची बदलू शकतो. हे पहा, म्हणजे त्या कॅरेक्टरच्या अंगावर जो काही प्रकाश येतोय तो कुठल्या दिशेने वगैरे कसा पाहिजे आपल्याला, तसा आपण इथून ॲडजस्ट करू शकतो जर गरज असेल तर. प्रत्येकच वेळेला वापरलंच पाहिजे असं गरजेचं नाही, पण जर गरजेचं असेल तर करू शकता. आणि जर तुम्ही केलं काही आणि तुम्हाला वाटलं की हे जे अगोदर होतं तेच बरं होतं, आता जे आहे ते काही बरं वाटत नाही आहे, तर रिसेटला तुम्हाला क्लिक करायचं असतं. इथे बघा रिसेट नावाचं आहे. तर ह्या रिसेटला तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ती जी काही चेंजेस आहेत ते रिसेट होऊन मिळतील, आणि डिफॉल्ट चेंजेस जे काही डिफॉल्ट असतं तसं मिळेल. तर यामुळे जर काही चुकलंच तर रिसेटसुद्धा तुम्ही क्लिक केलं पाहिजे, जेणेकरून पूर्व पोझिशन जी होती किंवा अगोदरची जी कंडिशन होती किंवा लाईट इफेक्ट किंवा जे काही सेटिंग होती तर ती तुम्हाला भेटेल. तर या प्रकारे आपण टायगर जो आहे तर त्या टायगरला जे काय लाइटिंग इफेक्ट द्यायचा असेल तर त्यावेळेला देऊ शकतो. हे कधी गरजेची पडते जेव्हा तो समजा एकीकडे कुठेतरी चालला आहे आणि त्याची सावली पण आपण दाखवली आहे. आता सावलीसाठी अजून एक ऑप्शन आहे बघा. सावलीसाठी आपल्याला एक ऑप्शन भेटतो, तो शॅडो नावाचा एक. इथे बघा शॅडो नावाचा ऑप्शन आहे. ह्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला त्या ॲनिमलला शॅडो दिसेल खाली. हे बघा मी त्याला क्लिक केलंय, आता ॲनिमल चाललेला दिसतोय आणि त्याच्या खाली शॅडो दिसते. तर अशा वेळेला आपण काही लाइटिंग इफेक्ट त्या दिशेने टाकला तर ते अजून थोडंसं उत्तम दिसावं याच्यासाठी लाइटिंगचा कधी कधी वापर
करावा लागू शकतो अशा प्रकारे. आता या ठिकाणी अजून एक ऑप्शन आहे ज्याचं नाव आहे बॅकग्राऊंड. तर बॅकग्राऊंड जो ऑप्शन आपण या ठिकाणी इथे दिलेला आहे, तर त्याला आपण क्लिक करून पाहूया. बॅकग्राऊंडला मी क्लिक करतो आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड्स आपल्याला दिसत आहेत. ओके, तर आपण याच्यातला गरजेनुसार बॅकग्राऊंड वापरू शकतो. आणि जर गरजेची नसेल गोष्ट तर मग काही करायची गरज नाही. आणि जर काही तुम्ही छेडछाड केलीच आणि तुम्हाला वाटलं पुन्हा पहिल्यासारखंच हवं तेच बरं होतं, तर सगळ्यात पहिलावाला जो ऑप्शन आहे ना, चौकोडेवाला म्हणजे चेक्स असल्यासारखं दिसते पहिला, तर त्याला क्लिक करायचं म्हणजे काय होतं, कलर निघून जातात. तर तो चेक्सवाला जो ऑप्शन असतो तो म्हणजे डिफॉल्ट असतो, तर त्याला तुम्ही क्लिक करू शकता. म्हणजे कलर आपल्याला नकोच आहे तर असं करू शकता. पण मॅक्सिमम वेळा आपल्याला ग्रीन कलर वापरावा लागेल. आता हा टायगर चालतोय आणि तुम्हाला स्टोरीमध्ये टायगर चाललेला असायला पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला ग्रीनला क्लिक करावं लागेल बॅकग्राऊंडला. आणि ग्रीन बॅकग्राऊंडवरती तुम्हाला याला ॲक्शन द्यावी लागेल. आणि जे काही समजा तुम्ही इथे बॅकग्राऊंड दिला ग्रीन, तर इथे अप्लायला क्लिक करा जे काही चेंजेस करतात त्याच्यानंतर, तरच तुम्हाला याच्यातून बाहेर पडता येतं. बरेच जण इथेच अटकतात, सर बाहेरच येत आहे ना हो. तिथे क्लिक केलंय आणि ते ते काही मागे कसं जायचं तेच कळना, मग मी बॅक बटन दाबलं तर डायरेक्टच मागे येतोय. तर तसं नाही आहे. तर तुम्हाला ॲप्लायचं बटन क्लिक केल्यावर ऑटोमॅटिक तिथून बाहेर पडता येतं. म्हणून ॲप्लायचं बटन क्लिक करायला विसरू नका. आता इथे आपण काय केलंय, ग्रीन बॅकग्राऊंड दिला. आता ग्रीन बॅकग्राऊंड मॅक्सिमम वेळा तुम्हाला वापरावा लागेल. ठीक, तर मॅक्सिमम वेळा वापरायचा आहे ग्रीन बॅकग्राऊंड. तर ग्रीन बॅकग्राऊंड जेव्हा तुम्ही वापरता, तेव्हा तुम्हाला आता हे जे काही चालू आहे स्क्रीनवर, तर काय चालू आहे, टायगर चालत आहे. तर याची तुम्ही छोटी स्क्रीन रेकॉर्डिंग करावी लागते. आणि स्क्रीन रेकॉर्डिंग छोटीशी जी केली आहे, तर ती एडिटिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही काइनमास्टर किंवा कुठला एडिटिंग सॉफ्टवेअर किंवा ॲप वापरणार, त्याच्यात गेल्यावर हा ग्रीन कलर जो आहे तो आपण रिमूव्ह केला, की ही चालल्याची ॲक्शन, चालल्याचा व्हिडिओ आपल्याला तिकडे वापरता येतो. तर याच्यासाठी बहुतेक वेळा आपल्याला हा प्राणी ग्रीन स्क्रीन बॅकग्राऊंडवरती घ्यावा लागेल, किंवा बॅकग्राऊंड त्याला आपल्याला ग्रीन स्क्रीन देऊन मगच आपल्याला हे करावं लागेल. आता जेव्हा आपल्याला रेकॉर्डिंग करायचं असतं याचं चालल्याची पोझिशन, तेव्हा आपल्याला अगोदर या ठिकाणी क्लिक करणं आवश्यक आहे. हा जो डोळ्यासारखा दिसणारा आयकॉन का क्लिक करणं गरजेचं आहे, कारण की रेकॉर्डिंग करताना हे सर्व मेनू रेकॉर्डिंगमध्ये येतात, तर ते येऊ नयेत. आणि पूर्ण प्लेन स्क्रीन आपल्याला रेकॉर्डिंग पाहिजे आहे. बाकी हे मेनूची काही आवश्यकता नाही आहे. तर त्यासाठी त्या डोळ्याच्या चिन्हाला आपण आता क्लिक करूया. तर या ठिकाणी काय झालं, तसं क्लिक केल्याबरोबर सर्व मेनू बंद झालेले आहेत आणि फक्त टायगर दिसतोय आणि ते एक डोळ्याचं तेवढं एक चिन्ह दिसतंय. त्या व्यतिरिक्त पूर्ण ग्रीन स्क्रीनवर फक्त ॲनिमलच दिसतोय जो आपल्याला हवा आहे. ठीक, तर या प्रकारे आपण ग्रीन स्क्रीनवर याला घेऊन पाहिजे त्या पोझिशनमध्ये, जसं की चालतोय, पळतोय वेगवेगळ्या, तर त्या ॲक्शन छोट्या-छोट्या आपण 5 सेकंद किंवा 2 सेकंद, 4 सेकंद काय जे असतील अंदाजे, तर तेवढे ॲक्शन आपण त्याच्या रेकॉर्ड करून ठेवू शकतो. ओके, झूम वारंवार बाहेर नेतोय. झूम अपडेट करून घ्या. असं काही होत असेल तर झूम अपडेट करून घ्या. कारण की मला होत नाही किंवा इतरांनाही तसं काही होत नाही माझ्यासोबत जे आहेत. एखाद्याला होत असेल तर आपण झूम स्वतःचं अपडेट करून घ्या. जर अपडेट नसेल तर असं होऊ शकतं. ओके, चला तर इथे आपण ग्रीन स्क्रीनचा कसा उपयोग होईल, ग्रीन स्क्रीन रेकॉर्डिंग करताना सगळे मेनू कसे हाईड होतील, याबद्दल आपण माहिती बघितली. पुन्हा मी डोळ्या जो चिन्ह दिसते आयस, तर तिथे मी क्लिक करतो आणि आपल्याला आता पुन्हा पहिल्या मेनूसारखं दिसायला लागले. आता या ठिकाणी आपण अजून एक ॲड बटन आहे बघा, ॲड. इथे ॲड नावाचा. तर इथे आणखी एखादा कॅरेक्टर तुम्हाला ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता. फक्त ॲड करताना जो ॲनिमल इथे जो आहे पहिलावाला, तो सेंटरला ठेवू नका, त्याला वरती किंवा खाली घ्या आणि मग ॲड बटन दाबून दुसरा एखादा कॅरेक्टर पाहिजे असेल तर घेऊ शकता. पण शक्यतो एकाच वेळेला 2-2, 4-4 ॲनिमल एका स्क्रीनवर घेण्याची गरज नाही पडत. एका स्क्रीनवर तशी घेण्याची गरज नाही पडत. तर त्यामुळे तुम्हाला एक स्क्रीन रेकॉर्डिंग करून सुद्धा हे काम भागू शकतं. पण कधी-कधी समजा खूप जास्त कॅट आहेत आणि एकाच वेळेला तुम्हाला दाखवायचे असतील तरच त्याची गरज पडू शकते, पण फार रेअर केसमध्ये. तर तुम्ही ॲड बटन क्लिक करून दुसरा प्राणी तिथे घेऊ शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला बघायची, तिथे या चिन्हाला जर आपण क्लिक केलं तर काय होतं ते पहा. इफेक्ट चुकले तर अंडू करायची गरज नसते, इफेक्ट दुसरा द्यायचा. जो दिला शेवटी तो लागू पडेल. एका वेळेला 2 किंवा 3 इफेक्ट देता येत नाहीत. शेवटी बघा कुठलाही टायगर जो आहे ना, तो पळताना
दाखवावा लागेल, पळताना बसलेला कसा असेल किंवा पळताना चाललेला तर असू शकत नाही. तर अशा प्रकारे त्यामुळे एकच पोझिशन लागू पडते. म्हणून तुम्हाला जर का पोझिशन बदलायची असेल, त्याची पोज बदलायची असेल, तर तुम्ही डायरेक्टली पोज चेंज करा. ऑटोमॅटिक आता समजा हा वॉक करतोय, तुम्हाला रन केलेली पोझिशन पाहिजे असेल तर रनला क्लिक करा, ती रन व्हायला लागेल, वॉक ऑटोमॅटिक बंद होईल. त्यामुळे अंडू रिडूची वगैरे काही झंझटच नाही. तर आपण हा ऑप्शन पाहणार होतो जो वरचा मी सांगितलेला हा वाला. तर याला आपण क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकच आपल्यासमोर अशा प्रकारे एक सर्कल येते आणि हे सर्कलला वेगवेगळे अँगल दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला हा प्राणी योग्य त्या दिशेने आपल्याला जसा पाहिजे तसा अगदी दाखवायचाच असेल वेगवेगळ्या अँगलमध्ये तर तसा आपण दाखवू शकतो. हे जे वेगवेगळे सर्कल तुम्हाला दिसत आहेत ना, त्या सर्कलला तुम्हाला फिरवावं लागतं आणि मग तो कुठल्या अँगलने तुम्हाला दाखवायचा आहे तसा अँगल तुम्ही त्याचा घ्यावा लागतो आणि मग ॲप्लाय करावं लागतं. ॲप्लाय केल्यानंतर काय होतं, तो जो सर्कल होता तो निघून जातो आणि अशा प्रकारे त्या अँगलने आपल्याला तो तसा बनवता येतो. ठीक आहे. कधी-कधी आपल्याला तसा समजा एखाद्या बिल्डिंगवरून खाली तो दाखवला आहे. बिल्डिंगवरून आपण पाहतोय, तर अशा प्रकारे खाली लांब खाली असल्याचा आपल्याला अँगल पाहिजे असेल, तर असे कुठल्याही प्रकारचे अँगल जेव्हा आपल्याला चेंज करायचे असतात, तेव्हा त्याचा उपयोग होतो. ठीक आहे. बस एवढंच याचा उपयोग होतो ह्या अँगलच्या पोझिशनचा आणि मग रिसेट आपण जर क्लिक केलं आणि पुन्हा ॲप्लायला क्लिक केलं, तर पहिल्यासारखी पोझिशन आपल्याला मिळेल रिसेट क्लिक केल्यामुळे. म्हणजे इथे क्लिक केलं आणि रिसेट शेजारी बटन आहे. तर रिसेट क्लिक केलं की डिफॉल्ट पोझिशन त्याची आपल्याला मिळेल. जर समजा तुम्ही अँगल वगैरे बदलला, पण बदलल्यानंतर तुम्हाला तो पसंत नाही पडला किंवा चुकीने काहीतरी जास्तच वेगळं झालं, जे तुमच्या पेक्षा वेगळंच काहीतरी, तर रिसेट तिथे क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला डिफॉल्ट पोझिशन मिळेल आणि मग पुन्हा जो अँगल पाहिजे तसा पुन्हा दुरुस्तीने मिळवू शकता. तर या प्रकारे ॲनिमल पोजिंग जे आहे ना, ते एवढंच सध्या कामाचं आहे, जे की तुम्हाला मी सांगितलंय. तर एवढ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली वापरायला प्रॅक्टिस करून घ्या आणि मग ह्याच्या छोट्या-छोट्या रेकॉर्डिंग करून आपण प्राण्यांच्या स्टोरीमध्ये याचा उपयोग करू शकतो. तर हे होतं ॲनिमल पोजिंग. तर या ठिकाणी मी ॲनिमल पोजिंग हा ॲप बंद करतोय आणि मग आपण पुढील गोष्टीकडे जाणार आहोत. ओके. ॲनिमल पोजिंग आता सर्वांनाच हे बघा, ॲनिमल पोजिंग तुम्हाला स्क्रीनवरच ॲप दिसतोय, त्याचा लोगो दिसतोय. पण अशा प्रकारच्या ॲपच्या सर्व लिंक्स ज्या आहेत त्या आपल्या कोर्सेसमध्ये मिळतील. ज्या दिवशी सांगितल्या त्या दिवशीच्या व्हिडिओ खाली पण मिळतील आणि त्याच्यात एक सेपरेट सेक्शन बनवलेलं आहे इम्पॉर्टंट लिंक्स. तर त्याला टच केल्यावर पूर्ण कोर्समध्ये जेवढ्याही लिंक्स आपल्याला लागतात तेवढ्या सगळ्या तिथे ऑलरेडी अवेलेबल आहेत. त्यामुळे लिंक्सची तशी चिंता नाही पडणार आपल्याला. ओके. तर ॲनिमल पोजिंग आपल्याला समजला आहेच आणि आता आपण पुढे जाऊया आणि आता पुन्हा आणखी वेगळा ॲप समजून घेण्यावर फोकस देऊया, ज्याचं नाव आहे मोशन लीप. तर मोशन लीपचा प्रो व्हर्जन तुम्हाला प्रोव्हाईड करण्यात येईल किंवा ऑलरेडी त्याची लिंक आपल्या इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये तुमच्या कोर्सेसच्या ॲक्सेसमध्ये दिलेलीच आहे. तर मोशन लीप हा प्रो व्हर्जन असल्यावर आपल्याला विदाऊट वॉटरमार्क त्यातले ॲसेट तयार करता येतात. शिवाय आपल्याला भरपूर एक्स्ट्राचे फीचर्स वापरता येतात, जे बेसिकमध्ये मिळत नाहीत. बेसिकमध्ये ॲडव्हर्टायझिंगचा त्रास वगळता फीचर्ससुद्धा लिमिटेड असतात. तर फीचर्स अनलिमिटेड किंवा जेवढे त्याच्याकडे आहेत तेवढे सारे फीचर्स विथ नो ॲड्स, तर नो वॉटरमार्क. तर या सर्व गोष्टीसाठी प्रो फीचरची गरज असते. तर हा मोशन लिपचा प्रो फीचर तुम्हाला लिंकवर अवेलेबल करून देण्यात आलेला आहे कोर्सच्या ॲक्सेसमध्ये. तर जे नवीन आहेत, ज्यांनी पहिल्यांदा शाबास गुरुजी पोर्टलवर कोर्स विकत घेतला असेल, त्यांच्यासाठी एक सेपरेट डेडिकेटेड छोटासा बनवलेला व्हिडिओ किंवा कोर्स ॲक्सेसच्या संदर्भातला मेसेज मी ग्रुपवरती दिलेला आहे. त्याच्यात व्हिडिओ पण दिलेला आहे. तो बघून तुम्ही लॉग इन करून त्याप्रमाणे करू शकता. ओके. तरी पण इम्पॉर्टंट लिंक्स कुठे आहेत काय शेवटी मी दाखवेलच. तर या ठिकाणी आपण आता मोशन लीपला क्लिक करूया. मोशन लीप या ॲपला मी जसं ओपन केलं आहे तसं आपल्यासमोर काही इंटरफेस जो ओपन झाला आहे तो मोशन लीपचा होम पेज आहे. तर याच्यात काही डेमोज किंवा अशा काही गोष्टी इथे ऑलरेडी दिलेल्या आहेत रेडीमेडवाल्या. तर त्याला आपण एडिटसुद्धा करू शकतो. ठीक आहे. तर याला एडिट तर करायचंच, जर गरज असेल तर करू शकता. प्ले विथ डेमो खालचं. तर ह्याच्यातले फोटो वगैरे तुम्ही तुमचे टाकू शकता बदलून. तर ती टाकण्याची गोष्ट आहेच. पण आपण काय करूया, डायरेक्ट आपण
न्यू क्रिएशन या ठिकाणी क्लिक करून पूर्ण नवीन आपली स्वतःची इमेज घेऊन त्याच्यात इफेक्ट टाकता येतात. ते कसं करतात ते बघून घेऊया. ह्याच्यामुळे फायदा तुम्हाला कार्टूनमध्ये व्हिडिओ असा होणार आहे, की कार्टून व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड्स आपल्याला वापरावे लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड्स आणि त्या बॅकग्राऊंड्सवरती तशा प्रकारचे इफेक्ट पण असावे लागतात. जर आपण समजा रेडीमेड बॅकग्राऊंड घेतलाय, पण त्याच्यात समजा नाईटचा सीन पाहिजे असेल आणि तो नसेल तर? किंवा अजून वेगळं काहीतरी त्यात पाऊस पडल्याचा इफेक्ट पाहिजे असेल तर तो नसतो. अजून काही बर्फाळ इफेक्ट पाहिजे तो नसतो किंवा अजून काहीतरी काहीतरी पेटलंय, आग लागलेली आहे कशाला तरी, ते दाखवायचंय तर ते नसतं. ते पण एकदम लाईव्ह आग, नुसते चित्र नव्हे. तर हे सगळं तयार करण्यासाठी मोशन लिप आपल्याला फार फार आणि फार उपयोगी पडतो. तर मोशन लिपचं कसं आता नेमकं उपयोग होणार आणि तो किती प्रभावी आपण वापरू शकतो हेच बघूया. तर मी न्यू क्रिएशन या ठिकाणी क्लिक करतोय पहा. न्यू क्रिएशनला क्लिक केल्यानंतर आपण ऑल फोटो इथे असतो. ह्याच्यामध्ये जाऊन आपण योग्य ती कॅटेगरी चॉईस करू शकतो. मी डाउनलोडला क्लिक करतो आणि डाउनलोडमधून एखादा फोटो घेतो. ओके, तर डाउनलोडमधून हा फोटो मी घेतो आहे. तुम्ही फोटो कुठूनही डाउनलोड केला तर या प्रकारे तुम्ही गॅलरीतून डाउनलोड फोल्डरमधून इथे घेऊ शकता. ओके, तर डाउनलोड फोल्डरमधून घेतलेला एखादा समजा फोटो आहे आणि तो आपण या ठिकाणी ॲड केला. ॲड केल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी याच्यावर करता येतील. आता हा एक स्टील फोटो आहे. तर हा स्टील म्हणजे स्थिर फोटो आहे, एक इमेज आहे. ती काय हालचाल वगैरे असं काही करत नाही. पण आपल्याला याच्यावर बरेच वेगळे इफेक्ट टाकल्यानंतर कसं ह्याला बॅकग्राऊंडला वापरण्यासाठी तयार करू शकतो हे आपल्या लक्षात येईल. आता हे तर एक सॅम्पल आहे. म्हणजे काही साधारण आपल्याला त्या गोष्टीत कुठे वापरायचंच असे असं काही नाही. पण वापरायचं असेल तर त्याच्यावर आपल्याला लागेल तसे एलिमेंट्स ॲड करू शकतो आपण आणि त्याला आपल्या स्टोरीला अनुसरून बिलकुल अनुकूल अशा प्रकारचा सीन क्रिएट करू शकतो. कारण की स्टोरीमध्ये सीन बॅकग्राऊंडला जो आहे ना, तो स्टोरीला जितका अनुसरून असेल, जितका एकदम म्हणजे फिट बसणारा असेल, तेवढा स्टोरीचा जिवंतपणा वाढतो. त्यामुळे बॅकग्राऊंड उगीच घेतले म्हणून घेतले नाही, तर त्या स्टोरीला तितकेच साजेसे पण पाहिजेत. तर त्यासाठी याचा उपयोग कसा होऊ शकतो तेच बघा. आता इथे आपण जे काही पहिलावाला ऑप्शन आहे ॲनिमेट, तर याला मी क्लिक करतोय. ॲनिमेट ऑप्शन हा मी क्लिक करत आहे आणि याच्यामध्ये आहे पाथ. मी पाथ पहिलावाला ऑप्शन आहे त्याला क्लिक करतोय आणि हे जे पाणी दिसते ना, आता हे समजा पाणी आपल्याला पडताना दाखवायचं आहे वरतून धबधब्यावरून. तर यासाठी मी पाथला क्लिक केलं आहे आणि वरून असं खाली मी ॲरो काढला आहे आणि या बाजूने पण एक काढला आहे आणि इथे पण काढला आहे. ओके, असे 3 ॲरो काढलेले आहेत आणि इथे जे फॉग उडलेला दिसतोय त्यालाही आपल्याला समजा उडवायचा असेल तरी आपण ॲरो इथे एक काढूया, इथे काढू, इथे जिथे जिथे पाणी आहे ना तेवढ्या जागेत अशा प्रकारे. ओके, तर एवढंच मी केलंय आणि आता थोडंसं पुढे जायचंय आणि आणखी एक फ्रीज नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय. फ्रीज दिसतोय ना डाव्या बाजूने सेकंड नंबर, तर त्याला मी क्लिक करतोय आणि जिथे जिथे आपल्याला ते पाणी पडतंय त्याच्या व्यतिरिक्त जो भाग आहे तो तो स्थिर असतो. तर त्याच्यामुळे तेवढा भाग स्थिर दिसावा याच्यासाठी आपल्याला फ्रीजला क्लिक केल्यानंतर त्याच्यावर असं बोटाने फिरवायचं आहे आणि तो भाग रंगवायचा आहे. फक्त बोटाने गोल गोल फिरून रंगवायचं आहे. या प्रकारे हे रंगरंगोटी तर सगळ्यांना येण्यासारखी आहेच. आपण लहानपणी हे सगळं सगळ्यांनी केलेलं आहे आणि हे कोणीही करू शकतं. ओके, एवढं केलेलं आहे आणि आता प्लेचं बटन जे दिसतंय हे वालं, हे आपण टच करूया. काय दिसतंय तुम्हाला? ॲनिमल पोजिंगची रेकॉर्डिंग कशी करायची हे थोडं पुढे गेल्यावर एवढे ॲप संपल्यावर मी दाखवणार आहे. ओके, तर या प्रकारे आपल्याला पाणी पडताना दिसत आहे का? पाणीचा बहाव जो होता स्थिर तो ॲनिमेट झालेला दिसत असेल, तर ॲनिमेट झालेला दिसत असेल तर AN टाईप करा.
ओके, दिसतोय. तर हे तुम्हाला नक्की समजलं असेल. खूप सोपं होतं आणि मी एकदम हळू सांगतोय, स्लोली सांगतोय, जेणेकरून तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहण्याची गरजच पडू नये. पण असं तर कोणी होत नाही, की रेकॉर्डिंग व्हिडिओ गरजेचेच नाही आहेत. म्हणून आपण ते सगळ्या गोष्टी पण बॅकअपला ठेवतोच, जेणेकरून सगळ्या बाजूने आपल्याला म्हणजे उपयोगी त्याचा उपयोग करून घेता येईल. ओके, चला. तर इथपर्यंत आपल्याला समजलं, की एखादी तुम्ही आता कार्टून स्टोरीसाठी बॅकग्राऊंड निवडला आणि त्याच्यात तुम्हाला नदी आहे आणि नदी वाहताना दाखवायची आहे. आता तुम्ही तर इमेज घेतलेली आहे. मग ती नदी वाहताना दाखवण्यासाठी सेम या प्रकारे तुम्ही कृती करू शकता आणि त्या नदीतलं पाणी तुम्हाला एक ॲनिमेट पद्धतीने दिसेल वाहत असल्यासारखं. तर म्हणजे काय झालं, स्टोरीला अनुसरून आपल्याकडे बॅकग्राऊंड आपण तयार करायला शिकू लागलो आहोत. हा एक त्यातला छोटासा पॉइंट झाला. अजून काय काय करता येतं ते पण पाहूया. तर या ठिकाणी आपण बॅक येऊ. पाण्याचा बहाव चालू आहे. मी प्ले बटन बंद केलं तर पाण्याचा बहाव बंद दिसतोय. प्ले बटन चालू केलं तर पाणी चालू असलेलं दिसतंय. ओके, तर या प्रकारे आता ॲनिमेट हा ऑप्शन आपण पाहिला, फक्त पहिलावाला. आता स्कायला क्लिक करूया. स्कायला क्लिक करून आता जे वरती स्काय दिसते, पाण्याच्या वर काही आकाश दिसतोय, तो पूर्ण व्हाईट आहे. तिथे काहीच नाही आहे. तर तिथे समजा आपल्याला ढग टाकायचे असतील, तर या ठिकाणी हे जे वेगवेगळे तुम्हाला हे ऑप्शन दिसत आहेत. जस्ट की मी बॅक जातो एकदा, पुन्हा एकदा सांगण्यासाठी. ॲनिमेटच्या शेजारी स्काय होता, तिथे मी क्लिक केला आहे आणि स्काय भरपूर प्रकारचे इथे दिलेले आहेत. आता इथे जेवढेही प्रकारचे स्काय दिले असतील ते सर्व तुम्ही वापरू शकता, कारण की तुमच्याकडे प्रो व्हर्जन येणारच आहे. यानंतर तुम्ही ते डाउनलोड करून घ्याल सेशन संपल्यावर. तो मी कुठे डाउनलोड करायचा ते लिंक वगैरे सगळं सांगेलच. तर या प्रकारे आता समजा हा मला ब्लॅकवाला जो आहे ना, तो ढग पाहिजे आहे. तर ते बघा, तुम्हाला ब्लॅकवाला ढग वरती जे एकदम व्हाईट होतं तिथे ब्लॅकवाला ढग आलेला दिसतोय आणि तो ऑटोमॅटिक ॲनिमेटेड आहे. आणि तिथे काहीतरी म्हणजे पक्षी पण इकडे तिकडे जाताना दिसत आहेत. हे रेडीमेड आहे, इनबिल्ट याने दिलेलं. आपण काही केलं नाही, एक टच केला फक्त योग्य त्या ठिकाणी आणि आपल्याला वेगवेगळे आपण पाहिजे असेल समजा, तर मी ह्याला क्लिक केलं तर ते पहा, म्हणजे की सूर्योदयाचा सीन, सूर्यास्ताचा सीन क्रिएट करायचा असेल तर आहे तीच इमेज. पण तरी देखील पहा, त्या ठिकाणी काही इमेजवरती कलरचे बदल झालेले तुम्हाला दिसत आहेत. याच्यासाठी तुम्हाला फोटोशॉप सारख्या किंवा इतर काहीतरी जे फोटो एडिटिंगचे भरपूर म्हणजे क्रिटिकल ॲप असतात, तसले ॲप वापरून मास्टर होण्याची गरज नाही. तर हे योग्य ते स्काय तुम्ही याच्यातले वापरू शकता, जसे तुमच्या स्टोरीला गरजेचे आहेत. या प्रकारे म्हणजे खूपच दिवसाच अंधार पडलाय असं पण दिसतंय, भरपूर आभाळ आलेलं आहे वगैरे. तर या प्रकारे स्कायची काही कमतरता नाही, भरपूर सारे स्काय आहेत. गरजेचे असल्यास आपण याच्यात वापरू शकतो. ठीक, चला तर या ठिकाणी एक स्काय आपण जस्ट वापरलाय किंवा आपण बदलून पाहूया. तर अशा प्रकारे जो कोणता लागेल तुम्हाला तो तुम्ही वापरूच शकता. आता मी बॅक येतो. तर स्कायही वापरला आपण. आता त्याच्या पुढे काय, स्कायच्या पुढे इफेक्ट. आता हे सगळे ऑप्शन मी जे सांगतोय ते सगळेच्या सगळे एकाच इमेजवर टाकलेच पाहिजेत असंही गरजेचं नाही. फक्त काय की आपल्याला त्यानुसार सीनमध्ये काय पाहिजे त्यानुसार आपण त्यातले एलिमेंट्स ॲड करायचे. मी फक्त एका इमेजवर हे समजावून सांगण्यासाठी करतोय. नाहीतर तुम्ही म्हणाल की मग आता एक इमेज घेतली म्हणजे हे सगळंच एक 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 क्लिक करत एक एक इमेज एलिमेंट आपल्याला ॲडच करावं लागेल. तर असं नाही. स्टोरीला अनुसरून स्टोरीमध्ये काय तुम्ही सिच्युएशन क्रिएट करू इच्छिता आणि त्याला कसल्या प्रकारचा सीन गरजेचा आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला ते एलिमेंट इथे ॲड करायचे आहेत बॅकग्राऊंडसाठी. आता इफेक्टवरती मी क्लिक करतोय आणि इफेक्टला क्लिक केल्यावर समजा कुठला तरी एखादा क्लिक करतो पहा. इथे बघा, मी हा क्लिक केला आहे तर इकडे काहीतरी उडालेलं पाहायला मिळते. दुसरा शेजारचा क्लिक केला तर वेगळंच काही मिळते. तर अशा प्रकारे तर पाण्याचे बुडबुडे उडताना आपल्याला इथे दिसत आहेत. म्हणजे की एकदम रिअल एन्व्हायरमेंट आपल्याला क्रिएट करायला लागेल, म्हणजे तेव्हा स्टोरीमध्ये जिवंतपणा येईल. तर अशा प्रकारे इथे पाण्याचे काही बुडबुडे वगैरे उडताना तुम्हाला दाखवायचे असतील तर असले इफेक्ट वेगवेगळे आहेत इथे दिलेले. तर नेमकं तुम्हाला कुठला गरजेचा वाटतो किंवा तुमच्या स्टोरीला काय नेमकं पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही हे इफेक्ट ॲड करू शकता. आता इथे सगळेच आहेत, मी सगळे वापरून नाही दाखवत आहे, पण भरपूर सारे इफेक्ट. आता इथे बघा, काही गुलाल उधळलाय वगैरे असलं काही दाखवायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. आणि त्याची इंटेन्सिटी कमी जास्त करण्यासाठी हा जो बार दिलेला आहे, तर तो तुम्ही कमी करू शकता किंवा वाढवू शकता.
वाढू केल्यावर ते एकदम डार्क होईल आणि जर का तुम्ही बॅक घेतलं तर ते फेंट होत जाईल. ठीक, तर हे नेमकं किती हवा आहे त्यानुसार तुम्ही थोडी ॲडजस्टमेंटही करावी. हे बघा स्टार चमकता आहेत. असं काही वेगळं वेगळं पाहिजे असेल तर तसंही करता येईल. आता हे स्टार कुठे लागतील तुम्हाला? एखादा समजा तुम्ही स्काय दाखवला असेल, पूर्ण समजा डार्कवाला स्काय, रात्रीचा काही इफेक्ट तुम्हाला, तर त्यावेळेस काही तुम्हाला स्टारची गरज पडली तर तुम्ही ते करू शकता. आणि हे जर का वाढवलं तर स्टार बघा वाढत जातात. स्टारची संख्या वाढती आहे आणि स्टारची संख्या इकडे कमी पण होते आहे. ठीक, या पद्धतीने. आणि नको असल्यास अंडू बटन इथे दिलेलं आहे. हे अंडू बटन तुम्ही लगेच क्लिक करू शकता आणि हे ज्या स्टार नको असतील तर तुम्ही त्याला रिमूव्ह करू शकता. आणि नकोच असेल तर डायरेक्ट इफेक्टला नन नन सुरुवातीला नन लिहिलेलं आहे, त्याला ननला क्लिक करू शकता. इफेक्ट तुम्हाला नकोच असेल तर तुम्ही काढूनही टाकू शकता. तर या पद्धतीने इफेक्ट जोडायचे कसे, काढायचे कसे, अंडू कसे, या सर्व गोष्टी तुम्हाला इफेक्टबद्दल कळल्या असतीलच. आता मी बॅक येतोय, इफेक्ट मी काढून टाकला. आता एलिमेंट्स नावाचा मेनू आपण पाहतोय, त्याच्यात तर खूपच आपल्याला काय काय करता येणार आहे. चला तर मी इफेक्टला क्लिक करतो. एलिमेंट्स म्हणजे काय, की काहीतरी एक अशा वेगळ्या वस्तू ज्या आपल्या इमेजमध्ये ठेवता येतील. आता इमेजच्या भरपूर साऱ्या कॅटेगरीज इथे दिलेल्या आहेत. तर त्या इथे बघा, इसेन्शियल, पहिले इसेन्शियल आहे, दुसरी फायरी विंग्स आहे, असं बरंच काय काय. आता याच्यात जर बघितलं आपण तर ह्या गोष्टी आपण या इथे ॲड करू शकतो. किती काय काय आहे जस्ट आपण बघून घेऊया, नंतर त्यातलं एखाद दोन शॅम्पलही वापरून पाहूया. हे एवढं सारं. हे ढगं तुम्हाला मॅन्युअली ॲड करायचे असतील तर हे ढगं पण ॲड करू शकता. आणि इथे समजा एखादा प्राणी खेळतोय, तुम्हाला असं दाखवायचं, इथे पाणी पण पडतंय, इथेच प्राणी उभा राहिलेला आहे, असं काही दाखवायचं असेल याच्यापैकी दाखवू शकता. म्हणजे जे याच्यात आहे तेवढं दाखवू शकता, बाहेरून आणून तिथे प्राणी नाही टाकू शकत. ओके, चला तर इथे बरंच काय काय इथे असं वेगवेगळं तुम्हाला दिसत आहे. इंद्रधनू टाकायचा असेल तर तो आहे. अजून काही असले इफेक्ट टाकायचे असतील ते आहेत. काही गवत वगैरे ॲड करायचं असेल तुम्हाला इथे, ते पण आहे. खाली पाण्याचा बहाव इथे तुम्हाला दिसतोय. समजा एखादा धबधबा तुमच्याकडे, धबधब्याचं समजा धबधब्याचा फोटोही नाही आहे, पण तरी तुम्हाला धबधबा दाखवायचा आहे, तर ते पण शक्य आहे. तर हे जे पाणी पडतंय ना, हे पाणी याच्यापैकी एक जर तुम्ही घेतलं तर तुमचा धबधबा तिथेच चालू होतो. तर ते पण शक्य आहे, की धबधबा नाही आहे, तरी तुम्ही धबधबा तयारही करू शकता. इतक्या या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि तुम्ही जर का समजा हे भरपूर काय काय आहे याच्यात. ह्या फ्लेम्स आहेत, कुठे तुम्हाला वात लावलेली दाखवायची असेल तर तुम्ही त्या फ्लेम वापरू शकता. पानं पडलेली दाखवायची असेल तर पानं दाखवू शकता. झाडं लावायची असतील तर झाडं लावू शकता. एक्स्ट्रा फांद्या एकाला एक जोडून झाड मोठं पण करू शकता. इथे झाडं आहेत, यापैकी समजा कुठलं एखादं झाड घेतलं, त्याला फांद्या अजून ॲड करत झाड मोठं करू शकता. इथे लाइटिंग इफेक्ट्स आहेत, जर काही तुम्हाला बर्थडे बॅनर वगैरे काही तयार करताना वापरायचे असतील किंवा काहीतरी फेस्टिवलचा लूक द्यायचा असेल तर अशा लाइटिंग तुम्ही ॲड करू शकता. फायरवर्क्स, काँग्रॅच्युलेशन वगैरे काही तुम्हाला समजा गोष्टीत लागत असेल किंवा फायरवर्क लागत असेल. आता हे तर मी गोष्टीच्या अनुसार सांगतोय. तुम्ही तर कुठेही वापरू शकता याला, म्हणजे हे सगळ्या इफेक्टला. तुमच्या बर्थडे बॅनरमध्ये वापरू शकता किंवा इतर ठिकाणी किंवा इतर व्हिडिओ तयार करताना सुद्धा. आणि फुलं वगैरे ॲड करायची ते करू शकता. आणि बर्थडेचं काय असेल तसं खास तर तुम्ही बर्थडेचे एलिमेंट्स सुद्धा इथे दिलेले आहेत, बलून्स आणि इतर गिफ्ट वगैरे वगैरे, तेही वापरू शकता. असं बरंच काही. ओके. तर हे प्रो व्हर्जन असल्यामुळे याच्यात काही कमतरता नाही. असे काही आपल्याला स्कूल एलिमेंट पण दिलेले आहेत बायोलॉजीतले, काही हर्ट पण आहे वगैरे वगैरे. पण लिमिटेड, म्हणजे हर्ट म्हणजे पाहिजे तेवढे आपल्याला भेटत नाही, तिथे काही गोष्टी भेटत आहेत. पण ॲसेट मात्र आपल्याला भरपूर दिसत आहे. आता याच्यातलं काही एखाद दोन आपण वापरून पाहूया, म्हणजे एक जस्ट वापरायचं कसं याचा अंदाज येईल. आता इथे काय करूया आपण, इथे एखादा प्राणी ॲड करून पाहूया किंवा एखादं झाड ॲड करूया. हे गवत आहे. आता समजा इथे हे माणूस उभं राहिलेला आहे. इथे समजा इथे खडक असल्यासारखं दिसते. इथे जर का गवत आहे असं दाखवायचं असेल, तर मी समजा या गवताला ॲड करू शकतो किंवा झाड एखादं इथे लावू शकतो. पद्धत एकच आहे, फक्त कुठलं तरी एक दाखवतो तुम्हाला.
इथे आले झाड. आता याच्यातलं एखादं झाड आपण घेऊया. हे बघा, हे एक झाड आहे. इथे दाखवलंय. त्याची ओपॅसिटी किती पाहिजे ते 100ला क्लिक करून आपण ओपॅसिटी कमी करू शकतो. एकदम डार्क पाहिजे असेल तर ओपॅसिटी 100% करायचे आणि त्याला लाईटली कमी करायचं असेल तर तुम्ही कमी पण करू शकता. आता समजा तुम्हाला वाटतं की धुसर धुसर दिसावं, मग ते थोडंसं ओपॅसिटी कमी केली की तो झाडही त्याच्यात मिक्स होऊन जातोय आणि धुरकट वातावरणात तोही तसाच दिसतोय, असं त्याचा इफेक्ट तयार होतोय. तर या प्रकारे ओपॅसिटी गरजेनुसार त्याची ॲडजस्ट आपल्याला करावी लागते. नको पाहिजे असल्यास आपण रिमूव्ह नावाचा डिलीटचा चिन्ह दाबून त्याला काढूनही टाकू शकतो किंवा अजून दुसरा एलिमेंट ॲड करायचा असेल, लगेच प्लसच्या बटनला इथे एलिमेंट ॲड करण्यासाठी दाबू शकतो. हे ॲड करण्यासाठी, हे डिलीट करण्यासाठी, हे ओपॅसिटी वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी. तर 100% ही मॅक्स ओपॅसिटी असते. कमी करण्यासाठी आपण तर ड्रॅग करून कमी करू शकतो त्याला. तर आपण ॲड बटनला क्लिक करून आणखी एखादा एलिमेंट ॲड करून चेक करूया. ॲड मी इथे क्लिक केलं आणि याच्यामध्ये आपण एखादा फुलपाखरू पाहिजे तर फुलपाखरू ॲड करूया. आता याची साईज तुम्हाला लहान करायची असेल तर 2 बोटांनी ड्रॅग करून त्याला तुम्ही छोटं करू शकता. इथे फुलपाखरू बसला आहे वगैरे असं काहीतरी तुम्हाला करता येऊ शकतं. 2 बोटांनी त्याला लहान मोठं तुम्हाला करता येईल. नको असल्यास डिलीट करता येईल. ठीक, तर या प्रकारे. तर हे तुम्हाला एलिमेंट्स कसे वापरायचे त्याबद्दल आपण आता जस्ट माहिती दिली. एलिमेंट या ऑप्शनवर आपण डिटेल माहिती बघितलेली आहे. त्याच्या अगोदर इफेक्ट बघितला, त्याच्या अगोदर स्काय बघितला आणि त्याच्या अगोदर ॲनिमेशनही बघितलेलं आहे. आता ओव्हरलेला क्लिक करूया. ओव्हरले हा शेजारचा. ओव्हरलेला क्लिक केला. आता बघा इथे पाऊस पडतोय. आता हे नुसता धबधबा आहे, पण धबधबा समजा आपण तिथे गेलोय पण पाऊस पण चालू आहे असं दाखवायचं असेल, तर आपल्याला या ठिकाणी हा पाऊसवाला इफेक्ट जो आहे ना, तो लागू करावा लागेल. बघा, पाऊस पडल्यासारखा तुम्हाला दिसत असेल. आता पाऊस तर पडतोय, परंतु पावसाचा आवाज पाहिजे का तुम्हाला? तर ते सुद्धा करणं शक्य आहे. पावसाचा आवाज, इतर आवाज पण देता येतात. पण सध्या आपण इफेक्टवरती बोलतोय, ओव्हरलेवरती बोलतोय. तर ओव्हरले आपण पावसाचा इथे दिलाय. दुसरा इथे वेगळा पण प्रकारचा ओव्हरले आहे, असं काहीतरी वेगळं पडल्याचा. झाडाची पानं पडल्याचा ओव्हरले आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे असले बलून उडालेले आहेत काहीतरी, किंवा हे असले वेगवेगळे इफेक्ट याच्यामध्ये ओव्हरले तुम्हाला ॲड करण्यासारखे आहेत. पण स्टोरीला गरजेनुसार योग्य तेच ओव्हरले आपल्याला ॲड करावे लागतील आणि ते भरपूर सारे ओव्हरले दिलेले आहेत. ओके, कंटाळा येतो इतके आहेत, एवढे सारे. तर ह्याच्यातले योग्य ते तुम्ही वापरू शकता आणि बॅकग्राऊंडला सुंदरता आणू शकता. नको पाहिजे असल्यास आपण इथे बॅक करू शकतो, म्हणजे अंडू करू शकतो. ओके, आणि पावसाचा आपण इफेक्ट देऊया सध्या इथे आणि नंतर मी काय करतो, पावसाचा आवाजही जोडतो म्हणजे थोडंसं अजून रिअलिस्टिक वाटेल. तर या ठिकाणी बघा, पाऊस सुरू झाल्याचा इफेक्ट आलेला आहे आणि आपण आता इथे इथून बॅक जायचं आहे. या ठिकाणाहून इथे जर क्लिक केलं तर हे अंडू होईल. त्याच्यामुळे खालचं जे चिन्ह आहे ॲरोचं उलटं, तर त्याला आपण क्लिक करून बॅक जायचं, म्हणजे इथे इफेक्ट लागू राहतो. ओके, ओव्हरले लागू राहिलाय. आता इथे आहे बिट लूप. हा बिट लूप आहे ना, याला आपण क्लिक करतोय आणि याला आपण एखाद्या इथे क्लिक करू. इथे ॲड बिट लूप पण करू शकतो. माय बिट लूप म्हणजे आपण स्वतः गॅलरीतून आवाज पण घेऊ शकतो. या ठिकाणाहून प्लसच्या चिन्हाला क्लिक करून आपण माय बिट लूपमध्ये जाऊन स्वतःचा गॅलरीत असलेला एखादा म्युझिक इफेक्ट ॲड करायचा असल्यास तोही करू शकतो. ओके, तर इथे पुढे जाऊया आपण. तर यापैकी बिट लूप तुम्ही ॲड करू शकता. जस्ट बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करायचं असल्यास, आणि नको असल्यास नन क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर बिट लूप म्हणजे जस्ट एक बॅकग्राऊंड म्युझिक. पण आता त्याच्यानंतर पुढे आहे ॲम्बियन्स. ॲम्बियन्सला आपण क्लिक करूया आणि इथे मजा येणार आहे खऱ्या अर्थानं. तर ती आहे वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड इफेक्ट्स. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचा पहिला दिला आहे केव, इलेक्ट्रिक, ट्री, स्नो, स्मोक आणि आणि वॉटरफॉल. तर वॉटरफॉलला मी क्लिक करतो पहा.
आणि याची आवाजाची लेवल आपण थोडी वाढवूया. असे वेगवेगळे आवाज आहेत. क्रॅकरचे आवाज, तुम्ही फटाके फोडतानाचा समजा एलिमेंट दाखवला असेल आणि तिथे क्रॅकेबलचा आवाज तुम्ही दिला, तर ते रेन, पावसाचा आवाज. आता रेनला मी क्लिक करतो पहा. आणि असे बरेच वेगवेगळे फायरवर्कचे आवाज, वेगवेगळे प्रकारचे आवाज इथे दिलेले आहेत. तर यातला आपल्याला जसा आवाज हवा असेल तसा तुम्ही वापरू शकता. आवाजाची लेवल तुम्ही इथून कमी करू शकता. ओके, तर या प्रकारे आपण पाहिजे तसं याला ॲडजस्ट करू शकतो. आणि त्याला जर का नको पाहिजे असेल तरीसुद्धा आपण अंडू करून त्याला काढू शकतो किंवा त्याला झिरो करू शकतो. तर या प्रकारे तुम्हाला ह्याच्यातले नेमकं कुठले आवाज गरजेचे आहेत. आता इथे केवचा आवाज दिलेला आहे, वेगवेगळे आवाज दिलेले आहेत. तर तुमच्या स्टोरीनुसार त्याला, बॅकग्राऊंडचा सीनला तसा आवाज असल्यास ते अजूनच बेटर होऊ शकतं. तर तशा प्रकारे तुम्ही याचा उपयोग करू शकता. तर या प्रकारे आपण पाहिलेलं आहे की हे सगळ्या गोष्टी आपल्याला कशा वापरता येतील. आणि फिल्टर्सला क्लिक करून आपण याच्यात फिल्टर ॲड करू शकतो. असं ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे किंवा वेगवेगळे फिल्टर जोडायचे आहेत तर तुम्ही जोडू शकता. जसे इतर इंस्टाग्राम किंवा इतर ॲपमध्ये पण फोटो एडिटिंगचे हे फिल्टर दिलेले असतात. तर गरज असल्यास याचा वापर करू शकतो. तर अशा प्रकारे आता आपण जो काही मोशन लिप बघितला आहे, तर या मोशन लिपमध्ये आपण काय काय करू शकतो, कशा प्रकारे स्टोरीसाठी बॅकग्राऊंड सीन चांगल्या प्रकारचा तयार करू शकतो, या गोष्टी आपल्या लक्षात आल्यात. पण आता याला एक्सपोर्ट कसं करायचं, ह्याला तयार आपण सगळं काही व्यवस्थित एलिमेंट देऊन समजा जो काही फायनल सीन तयार होतो तो गॅलरीत कसा येईल, हे ऑप्शन गरजेचे आहे. चला तर मग आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी इथे क्लिक करायचे पहा. एक्सपोर्ट म्हणजे गॅलरी त्याला घ्यावं लागेल ना, प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर जो फायनल असेल तो. तर मग गॅलरीत घेण्यासाठी आपण एक्सपोर्टला क्लिक करायचे. आणि मग या ठिकाणी आपल्याला काही वेगवेगळे ऑप्शन दिसतात. वेगवेगळे काय काय ऑप्शन आहेत ते पण बारकाईनं बघा, त्यावेळेस तुम्हाला ते योग्य तऱ्हेने वापरता येतील. तर या ठिकाणी पहा, एवढ्या जागेत व्हिडिओ आहे, त्याच्या खाली व्हिडिओला क्लिक केल्यानंतर खाली ओरिजिनल 16:9 आणि 1:1 अशा प्रकारचे 3 टाईप दिसत आहेत. म्हणजे की व्हिडिओ जर तुम्ही याला एक्सपोर्ट करणार असाल, असा व्हिडिओ म्हणून तुम्ही याला एक्सपोर्ट करणार असाल, तर ओरिजिनल स्वरूपात म्हणजे स्क्वेअर पाहिजे का, किंवा 16:9 यूट्यूबसारख्या फॉर्मॅट पाहिजे की 1:1 पाहिजे आहे. तर अशा प्रकारे नेमकं व्हिडिओचा कुठला फॉर्मॅट पाहिजे तो तुम्ही चॉईस करू शकता. पण त्याच्यासोबत जरी GIF लिहिलेलं आहे, तर GIFला जर क्लिक केलं तरीसुद्धा आपल्याला 3 ऑप्शन खाली मिळतात. तर GIF कुठल्या फॉर्मॅटमध्ये हवे आहे तर तो योग्य तो फॉर्मॅट घ्यायचा आहे. पण आपण शक्यतो यूट्यूबसाठीच व्हिडिओ बनवत असाल तर यूट्यूबवाला फॉर्मॅट आहे तो 16:9 वाला, 16:9. तर तो फॉर्मॅट आपल्याला क्लिक करावा लागेल. GIF पाहिजे तर GIFला करावं लागेल किंवा बाकीचे अजून पुढे काही ऑप्शन्स पण आहेत. पण मी शक्यतो प्रिफर करेल तुम्हाला GIF, कारण की GIF लूपमध्ये चालते आणि ती आपल्याला चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकते. आणि GIF तयार करणे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या व्हिडिओसाठी. तर GIF हे प्रो व्हर्जनमध्ये मिळते. हे बघा प्रो लिहिलेलं आहे. तर प्रो म्हणजे आपल्याला प्ले स्टोअरवरून जर का हे व्हर्जन डाउनलोड केलं तर हे व्हर्जन आपल्याला पेड केल्यानंतरच वापरता येईल. तर या पद्धतीने आपण जो व्हर्जन देणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला पेड न करता हे प्रो व्हर्जनसुद्धा इनेबल असणार आहे. तर इथे तुम्ही GIFला क्लिक करून खाली कुठला फॉर्मॅट पाहिजे तो क्लिक करायचा आहे. आणि GIFला ड्युरेशन खाली दिलेलं असतं. ड्युरेशनचं चिन्ह आहे अनलिमिटेड, म्हणजे GIF असल्यामुळे याला ड्युरेशन देण्याची गरज नाही. पण व्हिडिओला जर तुम्ही क्लिक केलं तर व्हिडिओला खाली काही ऑप्शन्स आपल्याला मिळत आहेत. म्हणजे ड्युरेशन 6 सेकंदाचा व्हिडिओ पाहिजे की 12 पाहिजे, किंवा मॅक्सिमम आपल्याला घेता येतो 138 सेकंदचा व्हिडिओ. याच्यातून आपल्याला एक्सपोर्ट करता येतो प्रो व्हर्जनमधून. ओके, तर याला नेमकं किती सेकंद तुम्हाला एक्सपोर्ट करायचे तेवढं तुम्ही इथे सेकंद लावायचे आहेत. क्वालिटी त्याची 480 पिक्सल, 720 पिक्सल आणि 1080 म्हणजे फुल HD मध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर 1080 लागतो. हाफ HD मध्ये करायचं असेल तर तुम्हाला 720 पिक्सल आणि SD म्हणजे 480. ओके, तर जेव्हा आपण फ्रीवाला वापरतो तेव्हा SD मध्ये आपण एक्सपोर्ट करू शकतो. इथे मात्र प्रो व्हर्जन आपल्याकडे असल्यामुळे आपण अगदी फुल स्क्रीन आपलं फुल HD मध्ये सुद्धा एक्सपोर्ट आपण करू शकतो. तर मी तरी रिकमेंड करेल तुम्हाला की व्हिडिओपेक्षाही GIFला प्राधान्य द्या.
आणि GIF 16:9 मध्ये एक्सपोर्ट केल्यास तुमच्या व्हिडिओमध्ये अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही वापरू शकाल. आता हे योग्य ते तुम्ही निवडलं GIF आणि समजा 16:9 आणि मग खाली एक्सपोर्टच्या बटनला तुम्हाला करायचं आहे क्लिक आणि मग हा प्रोजेक्ट आपला एक्सपोर्ट होत आहे आणि काही वेळातच त्याचं ते काही रेंडरिंग प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग आपल्याला तो गॅलरीमध्ये दिसेल आणि गॅलरीमध्ये असलेलं जे मटेरियल आहे ते तुम्हाला नंतर व्हिडिओ एडिटिंगच्या ॲपमध्ये बॅकग्राऊंडला वापरून त्याचा व्हिडिओ तयार करावा लागणार आहे. आता सध्या आपण व्हिडिओसाठी लागणारे एलिमेंट जे आहेत ना ते सेपरेट आपण पाहतोय, पण काही 1, 2, 3 दिवसानंतरच आपण त्याला यातलं तयार झालेलं मटेरियल एडिटिंगमध्ये घेऊन कसं त्याचा एक प्रॉपर व्हिडिओ तयार होऊ शकतो याची सिक्वेन्स तुम्हाला लवकरच कळायला लागेल. ओके, तर अशा प्रकारे गॅलरीत आपण इकडे शेअर करण्यासाठी ऑप्शन आपल्याला मिळाले आहेत. तर इकडे आपण ज्या पाहिजे त्या ॲपवरती पाहिजे तिकडे शेअर करू शकतो. ओके, तुम्ही माय फाईल्सला क्लिक करून योग्य त्या ठिकाणी सेव्ह पण करू शकता. ठीक, चला तर या पद्धतीने आपण आता पूर्ण मोशन लिप जो आहे तो समजावून घेतलेला आहे. आता तुमचे शेवटी जे काही प्रश्न असतील, GIF निवडल्यास दिलेला आवाज कायम राहतो का? GIF मध्ये कदाचित आवाज नसतो. GIF मध्ये फक्त हालचाल असते, आवाज नसतो. आवाजासहित पाहिजे असेल तर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करावा लागेल. ठीक आहे, पण आवाज तसे आपल्याला जर का बॅकग्राऊंडला द्यायचेच असतील तर ते आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरमधून सुद्धा देता येतात. त्यामुळे GIF सुद्धा गरजेची पडू शकते. आवाज आपल्याला दुसरीकडून सुद्धा देता येण्याची सोय असतेच. पण तुम्हाला गरज असेल तर व्हिडिओ पण एक्सपोर्ट करू शकता, पण GIF मध्ये आवाज नसतात, हे लक्षात ठेवा. जो आवाज असतो, आवाजासहित जे असतं ना ऑडिओ आणि व्हिडिओ, म्हणजे ऑडिओ पण पाहिजे आणि त्याच्यातल्या हालचाली पण पाहिजे तर व्हिडिओमध्ये एक्सपोर्ट करावं लागेल. ओके, चला तर पुढे आपण या ठिकाणी हे सगळं काही बघितलं आहे आणि आता जस्ट मी काय करतो, इथून बाहेर येतो आणि आपल्याला आता शाबास गुरुजी पोर्टलवर लॉग इन ऑलरेडी करायचं कसं ह्याचा तर व्हिडिओ दिलेलाच आहे, पण ते इम्पॉर्टंट लिंक्स वगैरे कुठे काय याच्याबद्दलची जस्ट माहिती देण्यासाठी मी एक जस्ट ब्राउझर ओपन करतो. ब्राउझर. ओके, तर मी हा इंटरनेट नावाचा जो ब्राउझर आहे ना तो फोनने डिफॉल्ट दिलेला तो मी सध्या वापरतोय जस्ट टेस्टिंगसाठी. मी तर गुगल क्रोमला प्राधान्य देतो. तुम्ही पण गुगल क्रोममध्येच शाबास गुरुजी पोर्टल वापरा, पण माझा गुगल क्रोममध्ये ऑलरेडी ॲडमिन लॉग इन असल्यामुळे शाबास गुरुजी पोर्टलचा मला तुम्हाला ज्या गोष्टी दाखवायच्या ते दाखवता येत नाहीत. म्हणून मी हा दुसरा ब्राउझर ओपन केला आहे जो की मी कधीच वापरत नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे केलं आहे. इथे तुम्हाला गुगल क्रोममध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला इथे टाईप करायचं आहे शाबास गुरुजी. तसं तुम्ही ऑलरेडी तुम्हाला मेसेजमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ते पाहून पण तुम्ही लॉग इन करू शकता. तर इथे शाबास गुरुजी असं टाईप करा आणि एंटर करा किंवा सर्च करा, जे काय करायचं ते. सर्च झाल्यानंतर तुमच्याकडे shabbasguruji.com वगैरे असं काही दिसायला लागेल आणि इथे पहिलंच यस असलेलं लोगोची साईट तुमच्याकडे येते. हे पहा, या पद्धतीने हे असलं येईल तुमच्याकडे. महाराष्ट्रातील शैक्षणिक नामांकित पोर्टलवर सहर्ष स्वागत किंवा shabbasguruji.com आणि यस असं असलेला लोगो. तर याच्यावर तुम्ही टच करायचं आहे. याच्यावर टच केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला लॉग इन करून घ्यावं लागतं. तर लॉग इन करण्यासाठी आपल्याला वरच्या 3 रेषांना क्लिक करायचं असतं. या 3 रेषांना क्लिक केल्यावर आपल्याला वेगवेगळे मेनू दिसायला लागतात. तर होम आणि त्याच्या खाली आहे ऑल कोर्सेस. तर ऑल कोर्सेसच्या मेनूला तुम्हाला क्लिक नाही करायचे, कारण की ऑल कोर्सेसमध्ये गेलात तर तुम्हाला नवीन कोर्स परचेस करण्याचे ते ऑप्शन असतात. पण तुम्हाला तुमचा स्वतःचा परचेस केलेला, विकत घेतलेला कोर्स बघायचा असेल, तो आत्ता घेतला असेल किंवा यापूर्वीचा असेल, तर तुम्हाला यायचं आहे खाली लॉग इन करायला. सगळ्यात खाली तुम्हाला लॉग इन नावाचं बटन दिसतंय, त्याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. लॉग इनच्या बटनला टच केल्यानंतर 10 सेकंद कमीत कमी इथे तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला विदाऊट पासवर्ड लॉग इन करण्यासाठीचा एक ऑप्शन भेटतो, साइन इन विथ गुगल. सगळ्यात खाली रजिस्टर नावच्याही खाली तिथे एक ऑप्शन इनेबल होईल, साइन इन विथ गुगल. तर त्या बटनला क्लिक करून आपण लॉग इन का करायचं, कारण की आपल्याला पासवर्ड लक्षात ठेवायला नाही लागत किंवा पासवर्ड वापरावाच नाही लागत. विदाऊट पासवर्ड आपण लॉग इन करू शकतो.
आणि जर का तुम्हाला पासवर्ड सहित लॉग इन करायचंच असेल तर तुम्ही तिथे वरती युजर और ईमेल ॲड्रेस जे दिलेलं आहे. आवाज येत नाही असं कोणी म्हणत आहे. आवाज येतोय का माझा तुम्हाला? कोर्स सांगा जरा. हो, येतोय सर. ओके, धन्यवाद. ठीक, चला तर या ठिकाणी आपल्याला तो जो ऑप्शन यायला पाहिजे होता तो एवढ्या वेळात येत असतो, पण हा मी थर्ड पार्टी ब्राउझर वापरला आहे, कदाचित याच्यात काही इश्यू असू शकतो. तर इथे हा आला बघा, खूप उशिराने आला पण आला, साइन इन विथ गुगल. तर ह्याला टच करून आपण लॉग इन करणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला पासवर्ड वापरावाच लागत नाही. पासवर्ड ध्यानात ठेवायची झंझटच खतम. पण जर तुम्हाला पासवर्ड वापरूनच लॉग इन करण्याची इच्छा असेल तर वरती युजर नेम और ईमेल, ती तुम्हाला ईमेल टाकायचा आहे, पण पासवर्ड ईमेल तोच टाका जो पेमेंट करताना वापरला. आणि पासवर्ड पहिल्यांदाच तुमच्याकडे पासवर्डच नसणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला फॉरगॉट तिथे क्लिक करावं लागेल आणि नवीन पासवर्ड तयार करून घ्यावा लागेल. ठीक आहे. आणि मग तोच पासवर्ड लक्षात ठेवून वारंवार तुम्ही लॉग इन करू शकता. आणि या कीप मी साइन इनला चेक जर ठेवलं तुम्ही लॉग आउट होत नाहीत, कायमच लॉग इन राहतं. ठीक आहे ना. पण पासवर्ड लक्षात ठेवण्याची झंझट वाटते, आपल्याला नकोच आहे. तर साइन इन विथ गुगल हा ऑप्शन फार सोपा आहे. पासवर्ड बनवायची गरज नाही आणि लक्षात ठेवायची गरज नाही. चला मी करून दाखवतो. साइन इन विथ गुगलला क्लिक करतो आणि यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी तुमचा विचारला जातो किंवा तुमच्याकडे ऑटोमॅटिक येतो, कारण की हा माझा थर्ड पार्टी ब्राउझर आहे ज्याच्यावर मी कधीही वापरत नाही आहे. त्याच्यामुळे मला इथे दाखवता येणं पण मला वाटतं जमणार नाही. तर त्यासाठी ओके, मला पुन्हा एकदा गुगल क्रोमलाच ओपन करावं लागेल, नाविलाज असतो. ओके, शाबास गुरुजी, इथेच करतो मी. ओके, साइन इनला मी क्लिक करतो, साइन इन विथ गुगलसाठी. आणि हे प्रत्येक वेळेला तुम्हाला लॉग इन करावं लागेल. तुम्ही समजा आज लॉग इन केलं, 2 दिवस त्याच्याकडे समजा तुम्ही बघितलंच नाही, ऑटोमॅटिक तो लॉग आउट होईल. पण लॉग आउट झाल्यामुळे तुम्हाला काही घाबरायचं काम नाही. पुन्हा लॉग इन करून घेण्यासाठी काही तुम्हाला एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागत नाही. फक्त साइन इन विथ गुगलला क्लिक करा, योग्य तो ईमेल आय डीला क्लिक करा, लगेच लॉग इन होऊन कोड दिसायला लागतो. तर इथे पण आपल्याला एक 10 सेकंदाचंच बटन आलेलं दिसेल आणि जो तुम्ही पेमेंट करताना ईमेल आय डी वापरला तोच तिथे वापरायचा आहे. लगेच लॉग इन होऊन जाईल. ओके, आलेला आहे साइन इन विथ गुगल, पण ऑलरेडी माझं याच्यात लॉग इन असल्यामुळे तो जसा आला काही सेकंदात गायब झाला. आणि तिथे साइन इन ॲज अ सुभाष माझं नाव त्याने कॅप्चर केलं आणि ती ईमेल आय डी पण कॅप्चर केली ज्याच्यावर माझा ॲक्सेस आहे. तर मी त्याला टच करतो आणि त्याने मला जेवढी ईमेल आय डी माझी या ब्राउझरवरती सुरू आहेत त्याच्यापैकी सांगितले की कुठला पाहिजे तुम्हाला, कुठल्याने लॉग इन करायचं आहे. तर माझा कोर्ससाठी मी पहिलावाला वापरत असतो, डेमो म्हणून यूज करणं. ऑटोमॅटिक बघा लॉग इन प्रोसेस झालेली आहे आणि माझं नाव इथे समजा जे काही डेमोसाठी मी ठेवलं आहे ते आलेलं आहे. आणि याच्यात तुम्हाला जे तुमचे कोर्सेस असतील ते दिसायला लागतील. तर या कोर्सच्या थंबनेलवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. समजा इथे 2Dचा जो काही कार्टूनचा थंबनेल आहे किंवा त्या कार्टून ॲनिमेशन ऑन मोबाईल हे जे टायटल आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि ऑटोमॅटिकच तुम्ही आतमध्ये आलेला आहात आणि तुम्हाला बॅच 2 कार्टून ॲनिमेशन ऑन मोबाईल डे 1, डे 2, डे 3 वगैरे वगैरे असे ऑप्शन्स तुम्हाला दिसायला लागले. तर तुम्ही ज्या पाहिजे त्या लेसनला क्लिक करू शकता आणि लगेच त्या दिवसाचा व्हिडिओ पाहू शकता. आता आपलं आपलं जे आहे ना, आता इथे बॅच 3 असं येईल. ठीक आहे, आज संध्याकाळी म्हणजे सेशन संपल्यानंतर बॅच 2च्या ऐवजी आता हे बॅच 2 जे आहे ना, ते या बटनला मी क्लिक करतो पहा, ह्या ॲरोला. आणि हे जे लेसन्स ओपन झाले त्याला बंद करतो, हे पहा. तर बॅच 1मध्ये पण लेसन आहेत, त्याला टच केलं तर आतमध्ये लेसन दिसतात.
ते बंद करायचे पुन्हा त्याच्यावर टच केलं तर ते लेसन बंद होतात. पण बॅच 1 बॅच 2 आतापर्यंत समजा 2 बॅचेस झालेले आहेत, त्या दोघांचे व्हिडिओ तिथे आहेत. आपण त्यातल्या एक बॅच काढूनच टाकणार आहोत, कारण की सेम तेच सेशन दुसऱ्याही बॅचमध्ये झालेले आहेत. एक बॅच बॅकअपला ठेवलेली असते, कारण की चालू बॅचमध्ये काही पण रेकॉर्डिंगला अचानक काहीही अडचण आली तर मागच्या एका बॅचमधला व्हिडिओ तरी आपण पाहू शकू. त्यामुळे बॅच 1 कदाचित इथून आता डिलीट होऊ शकते उद्या. तर तर याप्रमाणे आपण आता इम्पॉर्टंट लिंक्स नावाचा जो सेक्शन आहे ना, त्याबद्दल खास बोलणार आहोत. तर इम्पॉर्टंट लिंक्सला मी क्लिक करतो. त्याच्या आतमध्ये पुन्हा इम्पॉर्टंट लिंक दिले त्यालाही क्लिक करतो आणि याच्या इथे बघा आपल्याला सर्वच्या सर्व लिंक्स दिसतील, ज्या या आपल्याला कोर्समध्ये लागणार आहेत. सर्व लिंक्स इथे एका ठिकाणी अवेलेबल आहेत. हे आजच नाही, तुम्ही वर्षभराचा कोर्स ॲक्सेस दिलेला आहे तुमच्याकडे, केव्हाही याच्यावर येऊ शकता आणि इथल्या पाहिजे त्या लिंक्सला टच करून पाहिजे ते तुमचं काम घेऊ शकता करून. कारण की भविष्यात हा ग्रुप चालू राहतो, बंद राहतो किंवा काय, मला लिंक भेटली नाही, लिंक विसरली, मोबाईल बिघडला, दुसरा घेतला, काहीही अडचणी तुमच्याकडे आलेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला पुन्हा आमच्याशी संपर्क सारखा करावा लागतो. तर असं काही करण्याची गरज पडणार नाही. तर या सगळ्या लिंक्स जेवढ्या लागतात तेवढ्या सगळ्या इथे ऑलरेडी दिलेल्या आहेत. चला तर मी या ठिकाणी आता बॅक घेतो. बॅक घेण्यासाठी पुन्हा हा ॲरो आपण क्लिक करणार आहोत इथला. डायरेक्टली खालचं फोनचं बटन बॅक करू नका, जोपर्यंत शहबाज गुरुजी मध्ये तुम्ही लॉग इन आहात आणि ते तुम्ही पोर्टल वापरतात, तिथेच बॅकचं बटन दिलेलं असतं. तर त्याच्यावर आपण बॅक करूया एकदा. हे बघा मी बॅक करतोय आणि इथे पुन्हा आपण जागेवर आलेलो आहोत. आता समजा तुम्हाला पहिल्या दिवसाचा व्हिडिओ पाहायचा आहे, तर डे 1ला तुम्ही क्लिक करा. ते पण बॅच 1चा बघायचा आहे, बॅच 2चा बघायची की बॅच 3चा बघायचा आहे, ते तुम्ही अगोदर ठरवू शकता. बॅच 3 सगळ्यात वरती असेल, आता बॅच 2 वरती दिसते आहे. तर बॅच 3 लवकरच इथे दिसायला लागेल, आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत. तर त्याला तुम्ही क्लिक करणार आणि बॅच 3 मधला डे 1 तुम्ही व्हिडिओ पाहणार, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल उद्या तर. तर मी जस्ट इथे डे 1ला क्लिक करतो. पहा, डे 1ला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डे 1ला आपण इथे कदाचित मागच्या वेळेस तिथे व्हिडिओ रेकॉर्ड झाला नव्हता दुसऱ्या बॅचमध्ये, तर त्यामुळे व्हिडिओ इथे नाही आहे. तर तुम्ही ह्या लिंकला वगैरे क्लिक करू शकता. आणि समजा तुम्हाला वाटलं की मी आत्ता जस्ट डे 1 बघतोय आणि मला डेकडे जायचं आहे, तर तुम्ही इथे 3 आडव्या रेषांना क्लिक करू शकता किंवा इथे नेक्स्ट बटन दाबू शकता. खालचं जे नेक्स्ट बटन तुम्हाला दिसते, म्हणजे पुढच्या लेसनकडे इथून जाऊ शकता. पण तुम्हाला वाटतं की मला पुढचा नाही, त्याच्या पुढे 2-3 लेसननी डायरेक्ट मला जायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही आडव्या 3 रेषांना क्लिक करू शकता. जस्ट मी करतो आणि बघा लिस्ट मिळते आपल्याला लेसनची आणि त्यातून हवा तो डायरेक्ट टच करून आपण पाहिजे तो बघू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही सगळा कोर्स संपेल तेव्हा तुम्हाला रेग्युलर असे स्टेप सेशन बघायचे नसतात, म्हणजे पहिला दुसरा सिक्वेन्स बघायची नसते, तुम्हाला मधला कुठला तरी बघायचा असतो. त्यावेळेस तुम्हाला हा ऑप्शन लागू पडतो. तर आडव्या 3 रेषांना क्लिक करून डायरेक्टली तुमच्यासमोर जी यादी आहे त्यातून हवा तो तुम्ही चॉईस करून डायरेक्ट त्या लेसनवर तुम्ही जम्प करू शकता. याच्यामुळे तुमचा टायमिंग वाचतो. तर अशा प्रकारे तुम्ही हे सगळं करणार आहात आणि शेवटी तुम्हाला याचं सर्टिफिकेट कसं मिळेल हे शेवटच्या दिवशी सांगितलं जाईल. ठीक, तर तुम्ही सुरुवातीला माझ्याकडे बघितलं असेल किंवा इथे डाउनलोड सर्टिफिकेट नावाचं बटन होतं आणि ते तुम्हाला लगेच दिसणार नाही जोपर्यंत तुम्ही कोर्स पूर्ण करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही त्याची लगेच काळजी करू नका की सर आमचं सर्टिफिकेट डाउनलोडचं बटन कुठे आहे. तर ते डाउनलोडचं बटन तोपर्यंत इनेबल तुमच्याकडे होणार नाही, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी, जोपर्यंत तुम्ही कोर्स पूर्ण करणार नाहीत. तर या प्रकारचं सर्टिफिकेट सॅम्पल तुम्हाला इथे खाली दिसेल, पण ते डाउनलोड करण्याची प्रक्रिया शेवटी तुम्हाला समजावून सांगितली जाईल. तर अशा प्रकारे मी आता या ठिकाणी स्क्रीन शेअरिंग बंद करतो आहे आणि तुम्हाला कोर्स कसा ॲक्सेस करायचा, IMP लिंक्स कुठे आहेत, म्हणजे इम्पॉर्टंट लिंक्स आपण ठेवल्यात कुठे, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. ओके, जस्ट आता मी काही वेळासाठी स्क्रीन स्टॉप करतो. ओके, तर आता काही अडचण असल्यास तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला माईक इनेबल करण्याची सोय सुद्धा देईल. पण सध्या चॅटिंगमध्ये विचारा जे काही प्रश्न आहेत ते झाले की मग आपण बोलून प्रश्न विचारण्याची संधी देऊया. आणि आता म्हणजे ज्यांना काही प्रश्न नसतील त्यांनी सुद्धा शेवटपर्यंत थांबलं पाहिजे, कारण की बऱ्याच गोष्टी चर्चातून सुद्धा येत असतात. कारण की चर्चा म्हणजे काय असतं की मी काहीतरी सांगायचं विसरलोय आणि तुम्हाला कुठेतरी ते आठवलंय किंवा हे कसं होईल, तर त्या गोष्टी म्हणजे ही चर्चा असते.
तर त्यामुळे शेवटपर्यंत जाऊ नका. फार वेळ आपल्याला इथे थांबावं लागणार नाही, पण जो वेळ आहे तो आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या दिल्यास तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. तर तुम्ही चॅटिंगमध्ये प्रश्न टाका की नेमकं तुम्हाला आजच्या सेशनवर काही प्रश्न आहे का? आजच्या सेशनमधले जो काही प्रश्न आला असेल, डाऊट तुमच्या मनात आला असेल, तर तो तुम्ही विचारायचा आहे. पोर्टलवर कसं जायचं परत सांगा. याच्याविषयीचा ऑलरेडी व्हिडिओ आणि त्याचा एक मेसेज ग्रुपमध्ये सेंड करण्यात आलेला आहे. कोर्स ॲक्सेस या नावाने. युअर कोर्स ॲक्सेस इज रेडी या नावाने जो मेसेज तुमच्याकडे आला आहे ना, तर तिथे त्याच्यात एक लिंक दिलेली आहे. जे मी आत्ता सांगितले ते सर्व रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये पण आहे. छोटासा व्हिडिओ आहे 5-7 मिनिटाचा, तो तुम्ही बघून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकता. मोशन लिप प्रो व्हर्जनची लिंक नक्कीच तुम्हाला देण्यात येईल. आपल्या कम्युनिटी ग्रुपवर वाटल्यास मी शेअर करेल आज पहिल्या दिवसासाठी, कारण की बऱ्याचशा जणांना लॉग इन करण्यात अडचणी येते पहिल्या दिवशी किंवा माहीत नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. तर त्यासाठी मी त्याची जी काही फाईल आहे ती डायरेक्टली आपल्या कम्युनिटी ग्रुपवर शेअर करेल. तिथून तुम्ही टच करून डायरेक्ट डाउनलोड करून घ्या. ओके. पण जो ॲप मी दिलेला असेल तो ॲप अगोदरच तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून घेतलेला असेल तर तो अगोदर काढून टाका, मगच तो घ्या. आपण जे प्रेझेंटेशन बनवून गुगल ड्राईव्हवरती शेअर करता येईल का? मला काय समजलं नाही काय म्हणायचं. प्रेझेंटेशन मी कुठे बनवलंच नाही आहे, त्यामुळे गुगल ड्राईव्हवरती काय शेअर करणार. ॲनिमल पोजिंगमध्ये काय म्हणायचं आहे, आपण जे प्रेझेंटेशन पोजिंगमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग कसे करतात. ओके. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ मी पाठवणार आहे. स्क्रीनपलच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग. स्क्रीनपल नावाचं एक ॲप आहे आणि त्याचं कसं युटिलायझेशन करायचे तुम्हाला मोबाईलवर स्क्रीन रेकॉर्डिंग करताना ते मी पाठवणार आहे. तो स्क्रीन रेकॉर्डर तुम्हाला आधी वापरायला शिकावा लागेल, तरच त्याला रेकॉर्डिंग करता येईल. ठीक आहे. आणि तो स्क्रीन रेकॉर्डर तुम्हाला व्हिडिओ मिळाल्यानंतर ताबडतोब उद्याच्या सेशनपर्यंत किंवा परवापर्यंत तुम्ही तो शिकूनच घ्या, कारण की तो सेशनमध्ये मी घेतला नाही. त्याचा ऑलरेडी मी व्हिडिओ बनवून छोटासा ठेवलेला आहे आणि तो कमी वेळात तुम्ही शिकू शकाल. आणि प्रॉपरली तो सगळा व्हिडिओ रेकॉर्डर शिकवण्यासाठी स्क्रीनवर मला जेव्हा झूम चालू असतं तेव्हा तो दाखवता येत नाही त्यातले काही फंक्शन, म्हणून मी त्याचा व्हिडिओ ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवला आहे. त्याचा थोड्या वेळाने तुम्हाला तो त्याची लिंक देईल स्क्रीनपलचं रेकॉर्डिंग आपलं ते कसं वापरायचं त्याबद्दल. ओके. आणि त्यामुळे तुम्हाला रेकॉर्डिंग करणं सगळं काही सोपं होणार आहे. व्हिडिओ फक्त 128 सेकंदाचाच करता येतो, जास्त वेळ करता येत नाही का? हे पहा, व्हिडिओ बनवण्यासाठी आपण मोशन लिप वापरत नाहीत. मोशन लिप आपण सीन तयार करण्यासाठी वापरतोय. तो व्हिडिओ एडिटिंगचा ॲप नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याचे ते फंक्शन नाही आहेत. म्हणून आपल्याला फक्त सीन पुरता जेवढा गरजेचा लांबीचा व्हिडिओ असतो ना तेवढा पुरेसा आहे. तर त्यामुळे तिथे काही आपल्याला करायला नाही लागत. तिथे फक्त सीन क्रिएट करायचं आहे. बाकी सगळा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी वेगळा व्हिडिओ एडिटर आपण वापरणार आहोत, ज्याचं नाव काइनमास्टर. तर ते नंतर स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळेलच. पण सध्या त्याच्यात आपण डायरेक्ट व्हिडिओ एडिटर ॲप म्हणून त्याला वापरायचं नाही आणि त्याच्यात तशा फंक्शनॅलिटी पण नाहीत. दररोज व्हिडिओ ग्रुपमध्ये पाठवा. हे व्हिडिओ ग्रुपमध्ये येणार नाहीत. याचे ॲक्सेस तुम्हाला शाहबाज गुरुजी पोर्टलवर दिलेले आहेत. त्याच्यात तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने लॉग इन करून वापरायचं आहे, कारण की हे प्रीमियम ट्रेनिंग असतात. याचे व्हिडिओ आणि मोठे मोठे व्हिडिओ असे कुठेही शेअर करता येत नसतात, ते लक्षात घ्या. कारण की व्हॉट्सअपवर एवढे मोठे व्हिडिओ कसे पाठवणार. त्यामुळे तुम्हाला शाहबाज गुरुजी पोर्टलवर ऑलरेडी ॲक्सेस दिलेला आहे. सगळं तिथे सिक्वेन्स सगळं व्यवस्थित प्रोसिजर लावलेलं आहे. ती एक LMS सिस्टम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर करता येतात. तसं व्हॉट्सअपवर हे सगळं शक्य होणार नाही आणि त्यामुळे व्हिडिओ हे पाठवले जात नाहीत. हे लॉग इन करून बघावे लागतात आणि त्याची प्रोसिजर काय आहे ते ऑलरेडी मी आत्ताही तुम्हाला सांगितली आणि तशी ग्रुपमध्ये पण तुम्हाला टाकलेले आहे. युअर कोर्स ॲक्सेस इज रेडी नावाचा एक मेसेज आहे, त्याच्यामध्ये सविस्तर माहिती लॉग इन करून पाहण्याची सुद्धा दिलेली आहे, म्हणजे व्हिडिओसहित. लॉग इन कसं करावं याचा व्हिडिओ पण आहे. मला कोर्स दिसत नाही तर तुम्ही मला तसं वैयक्तिक पाठवा ईमेल ID तुमचा पेमेंट करताना. तर त्या ईमेल ID वरती काही मिस्टेक झालेली असते पेमेंट करताना, काही स्पेलिंग चुकलेलं असेल किंवा काहीतरी थोडाफार फरक असतो, तर त्यामुळे तुम्हाला कोर्स कदाचित दिसत नाही. तर त्यामुळे तो फरक काय आहे तो शोधून काढण्यासाठी तुम्ही ईमेल ID कोणता लॉग इन करताना वापरताय तो ईमेल ID पाठवा. जो आमच्या रेकॉर्डला आहे त्याच्यात काय तफावत आहे का ते चेक करून तुमचा कोर्स चालू होऊन जाईल. मी कोणत्या कम्युनिटी ग्रुपवर आहे?
तुम्ही तसं मला वैयक्तिक मेसेज टाका, म्हणजे मला सांगता येईल तुम्हाला. तसं काही जण इथे ओल्ड आहेत, रिपीटर आहेत, म्हणजे रिपीट कोर्स करायला आलेले आहेत मागच्या बॅचमधले काही जण. त्यामुळे त्यांनी त्याच बॅचमध्ये जे काय आहे, त्याच कोर्स त्याच ग्रुपमध्ये जे काय असेल ते तिथेच बघायचं आहे, किंवा त्यांनी सगळं कोर्स लॉग इन करून तिकडे सगळ्या लिंक ऑलरेडी दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा कोर्स झाल्यामुळे तुम्हाला कुठल्या वेगळ्या कम्युनिटीमध्ये जाण्याची गरजच नाही. पण तुम्ही फर्स्ट टाईम या कोर्सला ॲडमिशन केलं असेल तर तुम्हाला वेगळ्या कम्युनिटीमध्ये तिथे सामील केलं जाईल. आणि जे ऑलरेडी ज्यांनी हे घेतलेलं आहे त्यांना ऑलरेडी कम्युनिटी ग्रुपमध्ये मी घेतलेलं आहे, ज्यांचे ॲडमिशन झालेले आहेत. आता तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला वैयक्तिक शेअर केल्यावरच समजेल. ॲनिमल पोजिंगसाठी आपण ते ॲप वापरतो, ती व्यक्तीच्या पोझिशनसाठी काय करावे. व्यक्तीच्या पोझिशनसाठी तुम्हाला टाईम आहे, स्टेप बाय स्टेप आपण चाललो. एकाच दिवशी सगळं कसं होईल. आज आपण प्राण्यांबद्दल बघितलं ॲनिमल पोजिंग, आता कॅरेक्टर्सचे माणसासारखे दिसणारे जे आहेत त्याच्या गोष्टी अजून आपण केलेल्याच नाही आहेत. त्याच्यामुळे 6 दिवस जे आहे ना ते स्टेप बाय स्टेप तुमचा व्हिडिओ तयार होईपर्यंत तुम्हाला घेऊनच आपण जाणारच आहोत. कारण की तुम्ही बाकीचे इतर प्रशिक्षणार्थींचे जे व्हिडिओ बघितलेत त्याप्रमाणे व्हिडिओ तुमचे तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण 6 दिवसात पूर्ण नक्की होईल. पण आज पहिल्या दिवशी सगळ्या गोष्टी 6 दिवसातल्या नक्कीच सांगणं शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला तसा प्रश्न येणं साहजिक आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी प्रो व्हर्जनच घ्यावे लागणार का? ओके, प्रो व्हर्जन जे काही तुम्हाला ॲनिमल पोजिंगचं जे सॉरी ह्याचं कुठला आपण बघितलं ॲनिमल पोजिंग, आणि अजून एक दुसरा जो ॲप बघितला, तर तो जो प्रो व्हर्जन तुम्हाला नसेल वापरायचा मोशन तर लिप मोशन लिप मोशन लिप मोशन बरोबर. तर मोशन लिप तुम्हाला जर का समजा स्वतःहून मी दिलेला प्रो व्हर्जन नको असेल, काही हरकत नाही, तुम्ही प्ले स्टोअरवाला घ्या. त्याच्यामध्ये जे लिमिटेशन असतील त्या लिमिटेशन सोबत काम करा. त्याच्यामध्ये GIF मध्ये तुम्हाला एक्सपोर्टेशन करता येणार नाही, व्हिडिओसोबत एक्सपोर्ट करता येईल, ते पण HD मध्ये, HD मध्ये किंवा फुल HD मध्ये नाही करता येणार. तर तो तुमची मर्जी आहे, तुम्हाला जर का तो वापरायचाच असेल तर वापरू शकता. मी तुमच्यासाठी जास्त सोयी चांगल्या करता येतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करत आहे. थोडे हळूहळू सांगा. मी तर एकदमच हळू सांगतो. यापेक्षा मला हळू सांगायला मला नाही वाटत की याच्यापेक्षा म्हणजे हळू सांगितलं पाहिजे. कारण की याच्यापेक्षाही हळू तुम्हाला हवंच असेल तर मग रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून अगदी तुम्ही थांबत करू शकता. तुमच्या एकट्यासाठी कितीही स्लो जाऊ शकता. फुल HD पेक्षा चांगली क्वालिटी मिळेल काय? नाही मिळणार. फुल HD पेक्षा चांगली 4K क्वालिटीचा ऑप्शन त्याच्यात नाहीच आहे. फुल HD सफिशियंट आहे ना. 4K ची गरजच नाही आहे. फुल HD ही सफिशियंट क्वालिटी आहे. उलट मी म्हणतो 720 पण सफिशियंट आहे. पण फुल HD मिळते तर त्याचाही वापर करायला काही हरकत नाही. 4K ची क्वालिटी त्याच्यात उपलब्ध नाही. ओके, तर सर्व चॅटिंगमधल्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. आता ज्यांना कोणाला बोलून प्रश्न विचारायचा असेल त्यांनी हँड रेज करू शकता. मी तुम्हाला एकेकाला अनम्यूट करेल. तुम्हाला स्वतःला माईक चालू करून बोलता येईल. ओके, जे रिपीटर आहेत ते पण प्रश्न विचारू शकतात. तुम्हालाही सगळ्या प्रकारचे फंक्शनॅलिटी अवेलेबल आहेत. काही काळजी करायचं काम नाही. रिपीटर म्हणजे काय की जो एकदा कोर्स आपण विकत घेतलाय तोच कोर्स पुन्हा जेव्हा लाईव्ह होतो तेव्हा तुम्ही पुन्हा त्याच कोर्सला येऊ शकता. याच्यासाठी शाबास गुरुजी प्लॅटफॉर्मवर एक फॅसिलिटी आहे की त्यासाठी कुठली फीस भरावी लागत नाही. लाईव्ह रिपीट पुन्हाही बघू शकता, म्हणजे पुन्हा जॉईन लाईव्हमध्ये पण येऊ शकता. रेकॉर्डेड तर तुमच्याकडे आहेच 1 वर्ष, पण लाईव्ह पण येऊ शकता. जेव्हाही ही रिपीट पुन्हा जेव्हा केव्हा बॅच होते तेव्हा एकही रुपया आम्ही फीस घेत नाहीत. तरी देखील तुम्हाला लाईव्हमध्ये बॅचमध्ये संधी देत असतो. शिका, तुम्ही भरपूर शिका असं आमची इच्छा असते. ओके, चला तर या ठिकाणी ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे त्याने आपण हँड रेज करावे स्वतःहून आणि प्रश्न विचारावेत. ओके, अमृता मॅडम मी तुम्हाला अनम्यूट करतो आहे. तुमचा हँड रेज आलाय तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. हॅलो सर, आवाज येतोय? हो, येतोय. तर प्रो व्हर्जन जे ऍपचं आहे ना ते फक्त म्हणजे 1 इयर साठीच आहे का मग? प्रो व्हर्जन 1 इयर साठी नाही. प्रो व्हर्जन कितीही दिवस राहू शकतं तुमच्याकडे. थँक्यू सर. ओके, कोर्स ॲक्सेस 1 वर्षाचा आहे. आता कोर्स ॲक्सेस बद्दलही तुम्हाला सांगतो. कोर्स ॲक्सेस म्हणताना आपण 1 वर्ष म्हणतोय, पण अजून कोणाकडूनही कोर्स ॲक्सेस रिन्यू करायला पैसे घेतलेले नाहीत. 4-4 वर्षापासूनचे पार्टिसिपंट्स आपल्याकडे आहेत. कोणाकडूनही आपण रिन्यू करायसाठी पैसे घेतलेले नाही आहेत. त्यांना रिन्यू करून दिला ज्यांना गरज आहे त्यांना. कारण काय की आपल्या पोर्टलवर एवढे सारे लोक सांभाळायचे आहेत, त्याला खर्चही वाढत जातो.
त्याच्यामुळे आपण लिमिट ठेवतो 1 वर्ष यासाठी, की कारण टेक्नॉलॉजी बदलते. तुम्ही पण लिमिट असेल तर कुठेतरी तेवढ्या लिमिटमध्ये पाहून घ्याल, शिकून घ्याल, कारण की पुढच्या टेक्नॉलॉजी शिकाल तुम्ही रेडी व्हाल. एकच कोर्स आयुष्यभर आहे म्हटल्यावर तुम्ही पाहणारच नाही आहात आणि पाहून ती टेक्नॉलॉजी बदललेली असेल, कोर्स काल पाहिजे झालेला असेल, त्यातले ॲप बदललेले असतील, बरंच काय काय गेलेलं असेल, मग तुमचा लाईफ टाईम असून फायदा काय? तर त्यामुळे आपण म्हणताना लाईफ टाईम कधीच म्हणत नाहीत, 1 वर्षच म्हणतो. पण जर तो कोर्स आणि ते सगळं काही पुरवत असेल, कोणी मागितला ॲक्सेस, तर आपण तो इनेबलसुद्धा करून देतो. त्याच्यामुळे रिन्यूवलसाठी कुठेही फीस नाही. कोर्स 1 वर्षाच्या पुढे सुद्धा वापरायचा असेल तर. पण कमी बोलतोय, जास्त देतोय हे महत्त्वाचं. आणि लाईफ टाईम सांगितलं, लाईफ टाईम माझीच गॅरंटी नाही, लाईफ कधी संपेल त्या कोर्सची काय गॅरंटी देऊ? त्याच्यामुळे लाईफ टाईम आपण म्हणतच नाही आहोत. आपण नेहमीच कमी बोलतोय, जास्त देतोय. भरोसा कोणाचा तुटला नाही पाहिजे, याच्या मागचं हे मेन कारण आहे. ओके, चला तर पुढचा अजून कोणाला प्रश्न असेल तर आपण हँड रेज करू शकता. ओके, काही प्रश्न नाही का मग आजचा? ठीक, हरकत नाही. कदाचित पहिला दिवस आहे. आज तुम्ही शिकून घेतलंय, उद्या प्रॅक्टिस केल्यावर प्रश्न येऊ शकतात. तर प्रश्न आल्यावर तुम्हाला प्रश्न उद्या पण विचारता येतील. त्यामुळे प्रॅक्टिस जरूर करा. आज जे ॲप शिकवलेत ते, आणि मी स्क्रीनपलचा एक रेकॉर्डिंग ॲप जो आहे ना स्क्रीनपल नावाचा, तर त्याचा रेकॉर्डिंग व्हिडिओ ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे. तो एकदा बघून घ्या. एक साधारण मला वाटतं 8-10 मिनिटाचा असेल. तेवढा बघून घेतल्यानंतर तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग मोबाईलसाठी ॲप दुसरा कुठला घेण्याची गरज पडणार नाही. विदाऊट वॉटरमार्क, G9 व्हर्जन, लाईफ टाईम फ्री अशा प्रकारचा तो स्क्रीन रेकॉर्डर आहे. विथ क्लाउड बेस इतक्या साऱ्या फंक्शनॅलिटी असलेला स्क्रीन रेकॉर्डर ॲप आहे, जो तुम्हाला वापरायला ऑलरेडी मी एका रेकॉर्डेड सेशन आहे त्याचा, तो तुम्हाला देण्यात येणार आहे. तर तुम्ही तो बघून तो स्क्रीन रेकॉर्डर डाउनलोडही करा आणि वापरून त्याची प्रॅक्टिसही करा. आणि मोशन लिपची आणि ॲनिमल पोजिंगची सुद्धा प्रॅक्टिस करून ठेवा, जेणेकरून ज्या त्या दिवशी ती प्रॅक्टिस झाली की तुम्हाला 6व्या दिवसानंतर लवकरात लवकर तुमचा व्हिडिओ तयार होईल. ठीक आहे. तुम्ही जर ज्ञान साठवत जाल, त्याचं साठवणूक कराल, तर ती साठवणूक करूनही तुम्हाला व्हिडिओ बनवता येईल याची पूर्ण खात्री देता येणार नाही. कारण की साठलेलं नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल वापरात आलेलं नॉलेज हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझी आशा आहे किंवा अपेक्षा आहे की तुम्ही दररोजच्या दररोज शिकवलेल्या सेशनवर प्रॅक्टिस करून दुसऱ्या सेशनला तयार राहाल. ओके, तर काही कोणाचा प्रश्न अजूनही चॅटिंगमध्ये आलेला नाही, तरी मी 1 मिनिटं संधी देतो, 1 मिनिटं वाट पाहतोय. कोणाला हँड रेज करायचं असेल किंवा चॅटिंगमध्ये प्रश्न टाकायचा असेल तर टाकू शकता, अन्यथा 1 मिनिटानंतर आपली मीटिंग बंद होईल. धन्यवाद. तुम्ही सर्वजण इथे आलात. तुम्ही वेळात वेळ काढून मला तुमची सेवा करण्याची संधी या ठिकाणी दिलीत, त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक धन्यवाद. उद्या याच ठिकाणी याच लिंकवर नवीन धमाकेदार टॉपिक घेऊन पुन्हा भेटणार आहोत, ठीक 8:30 वाजता. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.